सर 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 हेलो। स्टिल फोटोग्राफी नहीं है तेरा? नहीं है, खाली वीडियो बोला। जरा स्टिल एक दो मार दे मैं तो हाँ हाँ मोबाइल पे मार के भेज दे। हाँ। हेलो। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। वसई समिट वैचारिक परिसंवाद 2025 के इस कार्यक्रम में मैं प्रियंका मंत्री आप सभी सहृदय स्वागत है। हमारा वसई एक पुण्य भूमि है। वसई का इतिहास रामायण से भी जुड़ा हुआ है। श्री परशुराम जी, भगवान परशुराम जी के पदचिन्ह शूरपाणक नगरी अर्थात नालासोपारा में जगत गुरु स्वामी संसद भवन में भी सोपारा का एक मैप बना हुआ है। जगत गुरु आदि शंकराचार्य जी ने अपने जीवन का कुछ काल यहाँ निर्मल गांव में व्यतीत किया है। वसई समिट के बारे में थोड़ा सा संक्षिप्त में बताना चाहूंगी। वसई समिट की प्रारंभ 2023 हुआ था। विशिष्ट चलचित्र डायरेक्टर श्री सुदीप जैसे सुपरहिट फिल्मों का निर्देशन किया है। ये इस समिट के वक्ता थे। प्रसिद्ध कॉलमनिस्ट भाव तोरसेकर इस मंच पर की नोट स्पीकर थे। श्री सुधीर जी थोड़ा और डॉक्टर केदार फड़के जैसे ऐतिहासिक और साहित्यिक लेखक भी इस मंच का हिस्सा रह चुके हैं। आज हम सब श्रोतागणों का अहोभाग्य है कि इस कार्यक्रम के माध्यम से सम्माननीय श्री अनिकेत जी महाराज मोरे तथा पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ जी को सुनने का अवसर प्राप्त हो रहा है। चलिए हम अभी हमारे कार्यक्रम की शुरुआत द्वीप प्रज्वलन से करते हैं। द्वीप प्रज्वलन के लिए मैं इस मंच पर बौद्ध धर्मगुरु भंते कीर्ति प्रियु नागसेन जी, माननीय जिला संघ चालक राष्ट्रीय स्वयंसेवक श्री उमेश मिस्त्री जी, डॉक्टर ओम प्रकाश दुबे जी, सौ शिल्पा जी पालव, डॉक्टर सौ सीमा जी सिंह, सौ प्रज्ञा जी भार्गव, इन सभी को मंच पर आने का आमंत्रण करती हूँ। दीपक ज्योति परम ज्योति, दीपक ज्योति जनार्दनः, दीपो हस्तु मे पापम, दीपक ज्योति नमोस्तुते। अगर आप एक वर्डप्रेस आए हुए अतिथियों जी का स्वागत है। माननीय बौद्ध गुरु भंते कीर्ति प्रियु सेन जी, इनका स्वागत
धन्यवाद गुरुजी। चलिए अब हम हमारे प्रथम सत्र की ओर चलते हैं, उसकी शुरुआत करते हैं। हमारे प्रथम सत्र के वक्ता हरिभक्त परायण माननीय श्री अनिकेत महाराज मोरे जी, इनको मैं मंच पर आने का अनुरोध करती हूँ। इनका सम्मान भी हमारे माननीय जिला संघ चालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के श्री उमेश जी मिस्त्री जी हैं, वो करेंगे। साथ ही उनसे संवाद साधने वाली आज की हमारी माननीय प्राध्यापिका डॉक्टर सौ लतिका जी पाटिल, उनको भी मंच पे आने का अनुरोध करती हूँ। उनका सम्मान भी हमारे माननीय जिला संघ चालक उमेश जी मिस्त्री, धन्यवाद आप सभी का। माननीय श्री अनिकेत महाराज मोरे जी, इनका संक्षिप्त में परिचय देने का प्रयास कर रही हूँ। हरिभक्त परायण श्री अनिकेत महाराज मोरे देहुरकर, यह जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज इनके विद्यमान 11वें वंशज हैं। आपने सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी से वारकरी संप्रदाय का अभ्यासक्रम पूर्ण किया है। इसके साथ ही आपने बीएससी ग्रेजुएट एवं एमए इन मराठी साहित्य में भी शिक्षण पूर्ण किया है। आप कीर्तनकार, प्रवचनकार तथा शिव व्याख्याते भी हैं। जगत गुरु संत तुकाराम महाराज इनके चरित्र कथाकार भी हैं। आप यूनिवर्सल सोसाइटी ऑफ वारकरी यूएसओ संस्था के संस्थापक अध्यक्ष भी हैं। आपकी संस्था का मुख्य उद्देश्य श्री ज्ञानेश्वर महाराज के विचार आता विश्वात्म के देवे को आधार बनाते हुए वारकरी संप्रदाय का कार्य वैश्विक स्तर पर ले जाना है। इस संस्था का कार्य वैश्विक स्तर पर यूके, यूएसए, यूएई, जापान इत्यादि देशों में चल रहा है। आप सोशल मीडिया के माध्यम से हिंदुत्व का प्रचार और प्रसार करते हुए अपने सहकारियों के साथ संत ज्ञानेश्वर महाराज के पसायदान एवं अन्य संतों के अभंग इंग्लिश में अनुवादित करते हैं। आप पिंपरी चिंचवड महानगर पालिका के कार्य क्षेत्र में शिव शंभो विचार मंच के संपर्क प्रमुख का दायित्व वहन करते हैं। आपका पाइप यह पुस्तक थोड़े ही कालावधि में पब्लिश होने जा रहा है। धन्यवाद। अब मैं माननीय सौ प्राध्यापिका लतिका जी पाटिल, इनका भी संक्षिप्त में परिचय दूंगी। डॉक्टर लतिका जी पंकज पाटिल, आपने मुंबई यूनिवर्सिटी से पीएचडी की डिग्री प्राप्त की है। आपने मुंबई यूनिवर्सिटी से इतिहास विषय में पोस्ट ग्रेजुएशन तथा एसएनडीटी से बीएड का शिक्षण किया है।
आपने वर्तक महाविद्यालय में इतिहास और एफसी में असिस्टेंट प्रोफेसर के तौर पर कार्य किया है। आपने एसएनडीटी विद्यापीठ में तृतीय वर्ष कला के इतिहास के अभ्यासक्रम में अनुवादक तथा लेखक का भी कार्य किया है। आप नेहरू युवा केंद्र न्यू दिल्ली की सक्रिय सदस्य हैं। आपको आपके कर्तृत्व के लिए 2024 में महिला शिक्षक रत्न पुरस्कार से सम्मानित किया गया है। अब मैं मंच लतिका जी के हाथों में सौंपती हूँ। सबके लिए एक छोटी सी सूचना है, कृपया आप अपना मोबाइल साइलेंट पे करें या फिर स्विच ऑफ करें। आज का हमारा कार्यक्रम बहुत ही इंटरेस्टिंग है, तो अपनी वजह से हम किसी और को डिस्टर्ब ना हो, इस चीज़ का हम ध्यान रखेंगे। धन्यवाद। हेलो 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 जी, हेलो हेलो सर्वांना नमस्कार। महाराज, आपणास देखील माझा मनापासून नमस्कार। नमस्कार। वसई समिट 2025 आयोजित वैचारिक परिसंवाद भारताच्या आध्यात्मिक वारशातील मिथके आणि सत्यांचा उलगडा हा विषय आहे आपल्या आजच्या प्रथम सत्राच्या वैचारिक संवादाचा। सर्वप्रथम आज आपल्या भारतातील दोन खूप अशा मोठ्या व्यक्तींचा जन्मदिवस आहे। त्यांना आपण विनम्र अभिवादन करूया। स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ साहेब, त्यांना वंदन करून आपण आपल्या आजच्या ह्या वैचारिक परिसंवादाची चर्चा सत्राची सुरुवात करूया। सुरुवातीलाच मला तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या 2 ओळी आठवतात। आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे। महाराज, आपले चरण आमच्या ह्या पवित्र वसईमध्ये लागल्यानंतर खरंच आज आम्हाला म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद फुलून आलेला आहे की साक्षात जगद्गुरु किंवा संत शिरोमणी ही पदवी ज्यांना आपण दिलेली आहे अशा जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 12वे वंशज आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि साक्षात तुका भेटला असा आनंद आपल्याला होत आहे। आणि ह्या आनंदानेच, ह्या आनंदाच्या भरामध्येच आपण आपल्या ह्या चर्चासत्राची सुरुवात करणार आहोत। अनिकेत महाराज, मी आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते वसई समिट 2025 ह्या वैचारिक परिसंवादामध्ये। आपल्या आजच्या परिसंवादाचा विषय आहे भारताच्या आध्यात्मिक वारशातील मिथके आणि सत्याचा उलगडा। श्रोते हो, आध्यात्मिक वारसा, मला वाटतं आध्यात्मिक वारसा इतका मोठा प्रगल्भ असा आध्यात्मिक वारसा लागलेला भारतासारखा जगामध्ये दुसरा देश नाही। त्यामुळे अध्यात्म म्हणजे काय ह्याची आपण सर्वांना आधी ते आपण समजून घेतलं पाहिजे की अध्यात्म म्हणजे नेमकं काय। तर आद्य आणि आत्मन म्हणजे आधी आपल्या आत्म्यामध्ये जो वास करत आहे, अगदी सुरुवातीपासून शरीर, आपल्या शरीराला इंधन म्हणून अन्नाची गरज असते, तशी आपला आत्मा आणि आपलं मन हे सचेतन राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठेतरी अध्यात्माची गरज असते। म्हणून आजच्या ह्या वैचारिक संवादातील प्रथम सत्राचा विषय जो आहे हा आपण आध्यात्मिक वारशातील मिथक आणि त्यातील सत्याचा उलगडा असा घेतलेला आहे। पुढे साहित्य
हा जनमानसाचा आरसा असतो. एखाद्या समाजाविषयी किंवा कोणाविषयी, एखाद्या भागाविषयी जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण तेथील साहित्याचा अभ्यास करतो आणि केवळ त्या साहित्याच्या अभ्यासामुळे आपल्याला तेथील त्या समाजाचा संपूर्ण इतिहास, मग तो आध्यात्मिक असो, तो राजकीय असो, तो आर्थिक असो किंवा सामाजिक असो, त्याची कल्पना येते. त्यामुळे साहित्य हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यातही आजचा जो आपला विषय आहे तो आहे संत साहित्य. साहित्याचा किंवा महाराष्ट्रातील साहित्याचा जर आपण विचार करतो, केवल महाराष्ट्र के साहित्य के बारे में अगर हम सोचते हैं, अगर हम देखते हैं, तो जो संत हुए हैं हमारे महाराष्ट्र में, उनका योगदान साहित्य में काफ़ी बड़ा है. ज्यामध्ये अभंग, ग्रंथ, कविता, फटके, भारुड अशा वेगवेगळ्या साहित्य कृतींची निर्मिती आपल्या संतांनी करून ठेवलेली आहे. भाषेच्या माध्यमातून अंतरंगातील अनुभूती अभिव्यक्तित करणारी कलाकृती म्हणजे साहित्य असते. आणि अशाच साहित्य, ह्या संत साहित्य ह्या विषयाला घेऊन आपण आपलं चर्चासत्र हे पुढे नेणार आहोत. महाराज, आपण आता आपल्या चर्चासत्राला सुरुवात करूया. भक्ती ही अध्यात्मातील एक महत्त्वाची कृती समजली जाते. आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी अशी भक्ती परंपरा आहे. म्हणजे असं म्हटलं गेलंय की धर्माला ग्लानी आल्यानंतर मी अवतार घेईन किंवा मी अवतरेन असं साक्षात परमेश्वर आपल्याला सांगून गेलेला आहे. आणि आपण महाराष्ट्राचा इतिहास बघता, ज्या वेळेला म्हणजे साधारण एक मध्ययुगाची सुरुवात आणि मध्ययुगाच्या काळामध्ये जेव्हा समाजाबरोबर धर्माला ग्लानी येत होती, त्यावेळेला खरं हे संत साहित्य आलेलं आहे. भक्ती संप्रदायाची सुरुवात किंवा भक्ती संप्रदायाची मुख्य साधना आहे. भक्तीने संसाधन साधता येतं. तर भक्ती परंपरेची सुरुवात कशी झाली आणि त्याचा मुख्य हेतू काय होता हे आम्ही जाणू इच्छितो. महाराज, सबको रामकृष्ण हरी. आवाज में थोड़ा इको कम कर दो. हेलो, और बेस भी थोड़ा सा कम कर दो. रामकृष्ण हरी. बहुत देर हुए आप सब लोग बैठे हुए. एक बार भगवान का गजल करते फिर हमारा सत्र चालू करते हैं. सब हाथ लोग ऊपर करिए और जोर से बोले, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. गो माता की जय. जय श्री राम. जय जय श्री राम. आता सर्वांचा आवाज आला आणि आता खऱ्या अर्थाने आपला परिसंवाद चालू होतोय. कारण की हा परिसंवादामध्ये फक्त लताताई आणि आम्ही दोघच नसून आपण सर्व प्रेक्षक वर्ग आहोत. त्यामुळे आपण परिसंवादाला सुरुवात करूया. सुरुवात करताना तुकोबाऱ्यांना नमन करू. नमो सद्गुरु ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. आज युवा दिन अर्थात स्वामी विवेकानंद यांची जयंती. ज्यांनी शिकागोमध्ये अवघ्या 2 मिनिटांमध्ये अख्ख्या विश्वाला आपलंसं केलं, अशी विवेकानंद संपूर्ण विश्वामध्ये
भारतीय सनातन वैदिक धर्माचा पाया भक्कमपणे प्रस्थापित केला आणि त्यांच्याच जयंती निमित्ताने किंवा त्यांच्याच जन्मदिवसाला आज आपण युवा दिन म्हणून साजरी करतो. त्याचबरोबर आपल्या या 500 वर्ष पारतंत्र्यात असलेल्या भारताला त्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी ज्या मातेने एका युवकाच्या मनामध्ये जे स्वातंत्र्याचं बीज पेरलं ते राजमाता, राष्ट्रमाता, स्वराज्य माता जिजाऊ माता साहेब यांची जयंती आज आहे. आणि खऱ्या अर्थाने आज आपण सर्वजण इथे एकत्रित आला आहेत. मी मागे इथं संपर्क करत असताना ज्यावेळेस तारीख घ्यायची चालली होती त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की तारीख पुढं मागे करा, ऍडजस्ट करा, मला शक्य होणार. पण ते म्हणले की महाराज आमचा संकल्प आहे की स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रमाता जिजाऊ माता जयंती याच दिवशी आम्हाला हा कार्यक्रम साजरी करायचा आहे, त्यामुळे तुम्ही काहीही करून ह्या दिवशी या. आणि म्हटलं खऱ्या अर्थाने तुम्ही सगळेजण राष्ट्रभक्त आहात, खऱ्या अर्थाने तुम्ही देवभक्त धर्मभक्त आहात आणि तुम्ही सर्वजण ह्या दिवशी कार्यक्रम करण्याची योजना केली आणि आज आपला हा कार्यक्रम संपन्न होत आहे. तर आपले जे आध्यात्मिक प्रश्न आणि त्याचबरोबर साहित्याचे प्रश्न सुद्धा आज आपण पाहणार आहोत. आणि जो पहिला प्रश्न आपल्याला ताईंनी केला आहे तो म्हणजे भक्ती परंपरा आणि त्याचबरोबर त्याचे मुख्य हेतू काय आहेत. सर्वांना मराठी समजते? फक्त एकदा हात वरती करा, मराठी किती जणांना समजते? वा, बऱ्यापैकी चांगले. आणि हिंदी पण सर्वांना समजते. मला सांगताना मनोजींनी सांगितलं होतं सुरुवातीला की तुम्ही शक्यतो हिंदीतनं प्रयत्न करा. मी काही महत्वाचे वाक्य हिंदीतनं नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करा. माझी हिंदी पाहिजे तशी नाही, मोडकी तोडकीच आहे, पण तरी पण मी चांगल्या पद्धतीने आणि हिंदी भाषा ही आपली राष्ट्रीय भाषा असल्या कारणाने नक्कीच मी प्रयास करेन हिंदीमधनं बोलण्याचा. तर भक्ती परंपरा आणि त्यांचा मुख्य हेतू काय. साहजिकच आपण जर पाहायला गेलो आपल्या या भक्तीचे आद्य प्रवर्तक म्हणजे मी तुम्हाला एका 3 स्टेज मध्ये ही सगळी भक्ती परंपरा सांगतो की ज्याचा अर्थाने तुम्हाला समग्र हा विचार समजेल. हा विचार व्यापक आहे. भक्ती हा शब्द आपल्याला फक्त 1-2.5 शब्दांचा वाटत असेल, पण तो एवढा व्यापक आहे की त्याची आपण एखाद्या 5 मिनिटांमध्ये किंवा 10 मिनिटांमध्ये नाही, भक्तीवरती जवळजवळ आमची 1 महिना प्रवचन चालतात. त्यामुळे हा भक्ती विषय आपल्याला अवघ्या 5 मिनिटांमध्ये किंवा पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण पाहतोय. तर त्याचा मुख्य जर विचार आपण पाहायला गेलो तर भक्तीचे 3 गोष्टींमध्ये आपण जर मांडणी करायला गेलो तर आपण ज्यावेळेस पुराणामध्ये कथा ऐकतो त्यावेळेस नारद मुनींची कथा आपण ऐकतो. नारद मुनी ज्यावेळेस आपण ऐकतो की वाल्ह्या कोळीला भेटलेले आहेत आणि वाल्ह्या कोळींना भेटल्यानंतर की ते वाल्ह्या कोळी त्यांना अडवतात आणि म्हणतात की तुमच्याकडची असली जी धनसंपत्ती असेल ती आम्हाला द्या. आणि त्यावेळेस नारद मुनी म्हणतात आम्ही तर साधे भक्त राहिलो, आमच्याकडे विना आसन चिपळ्या आसन याच्या पलीकडे आमच्याकडे अन्य गोष्ट काही तुम्हाला भेटणार नाही. आणि त्यावेळेस मग त्यांना जरा घाबरवतात आणि म्हणतात की शेजारचे जे रांजण दिसतात त्याच्यामध्ये एक दगड टाकला तर इतकी माणसं मी मारली आहे, तुम्ही मला जी संपत्ती असेल तुमच्या जवळची जे काही धन असेल ते मला द्या. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर ते त्यांना सांगतात की तुम्ही हे जे पाप केलं आहे त्या पापापासून वाल्ह्या कोळींना जागृत करतात. आणि त्याच्यानंतर ते पुन्हा ज्यावेळेस त्यांच्या घरच्यांना विचारून येतात की माझ्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का, त्यावेळेस ते म्हणतात मी तुमच्या पापामध्ये सहभागी नाही पण तुमच्या पुण्यामध्ये सहभागी आहे. त्यावेळेस
वाल्ल्या मुनींना वाटतं की नक्कीच माझ्याकडून काहीतरी अपराध घडत आहे. त्यावेळेस ते नारद मुनींना शरण गेलेले आहेत आणि नारद मुनींना शरण गेल्यानंतर नारद मुनी त्यांच्यावरती कृपा आशीर्वाद करतात, त्यांना राम मंत्र देतात आणि राम नामाचा जप त्यांना करण्याची आज्ञा देतात. आणि त्यावेळेस त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या ते करतात आणि रामनामाची साधना झाल्यानंतर तेच वाल्यकुळी वाल्मिक ऋषी होतात. हे केवळ संत भेटीमुळे होतं, त्यांनी भक्तीचा उपदेश केल्यामुळे होतं. ह्या जागी जर भक्ता राखे पायापाची दुर्जनासी संवारे असा जो भगवंताचा नियम आहे की भक्ताला पायापाशी घ्यायचं आणि जर दुर्जन समोर आला तर त्या दुर्जनाचा संवार करणं, हे काय भगवंताचं कार्य आहे. भगवंत भेटले तर भगवंत डायरेक्ट संवार करा. मग पुढे रावण असू दे नाही तर कंस असू दे, कोणीही समोर येऊ दे तर भगवान इथं काय करा, संहार करण. पण इथं नारद मुनींची संतांची भेट झाली आहे आणि भक्तीच्या माध्यमातून उपदेश केला आहे. दुष्टाला सुद्धा पवित्र करण्याची, दुष्टाचा अंतःकरणातला दुर्जन घालवण्याची ताकद ही या भक्तीमध्ये आहे. अशा अर्थाने पहिले आद्य भक्तीचे प्रवर्तक जर कोण असतील तर ते आपले नारद मुनी आहेत. की नारद मुनींच्या रूपाने पुराणांमध्ये आपण ज्यावेळेस कथा पाहतो, पुराणांचा हा संपूर्ण जो भाग आहे किंवा त्यातनं जे काही ज्ञान दिलं आहे की आता आपण सहज एक छोटीशी कथा 2 मिनिटांमध्ये पाहता आपल्याला तात्पर्य भेटतं की भक्ती किती महान आहे, जी संतांनी उपदेशाच्या माध्यमातून त्यांच्या कृतीतनं त्यांनी दाखवलेली आहे. ही भक्तीच्या ताकदीवरती अनेक जणांचा उद्धार झाला आहे. हे आपण पुराणांमध्ये अशा कथा पाहतो. त्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्या देशामध्ये म्हणजे 1500 वर्षापूर्वी जगद्गुरु शंकराचार्यांनी प्रवास करत असताना, संपूर्ण भारत भ्रमण करत असताना, ज्यावेळेस केरळ पासून काश्मीर पर्यंत ते पायी चाललेले आहेत, पायी अनेक तीर्थांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे ते अनेक तीर्थांना भेटी देत असताना तत्कालीन पांडुरंग परमात्म्याच्या रावळामध्ये ते गेले आणि पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करत असताना महायोगी पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातम मुनींद्रे समागत्य तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं वर्णन जगद्गुरु शंकराचार्य करतात की ज्यांनी अद्वैत मताची आपलं मांडणी केलेली आहे. आणि अद्वैत मत मांडता असताना ब्रह्म आणि माया, ब्रह्म सत्य आहे, माया मिथ्या आहे, याचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यावेळेस जे ब्रह्माला मानतात, संपूर्ण डोळ्याने दिसणारी जी जी काही वस्तू आहे ती मिथ्या आहे असं प्रतिपादन करणारे कोण, जगद्गुरु शंकराचार्य. पण ते ज्यावेळेस ह्या डोळ्यांनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, असे रूप ज्यावेळेस त्यांनी पाहिलेलं आहे पांडुरंग परमात्म्याचं, त्यावेळेस जसं जगद्गुरु तुकोबऱ्यांना पांडुरंग परमात्म्याचं ते रूप दिसलं, जसं ज्ञानोबऱ्यांना ते रूप दिसलं. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानोबराय गोपिका भावामध्ये म्हणतात. आपण जर विचार केला ज्ञानोबराय कोण आहे? कोण आहे ज्ञानोबराय? योगी आहेत. कोण आहे ज्ञानोबराय? ज्ञानोबराय ज्ञाना देव आहेत, ज्ञानाचे देव आहेत. कोण आहे ज्ञानोबराय? ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. अमृत अनुभव हा विद्वानांसाठी लिहिला आहे, सामान्य लोकांसाठी हरिपाठ हा ग्रंथ लिहिला आहे. असे हे ज्ञानदेव ज्यावेळेस कोणत्या गोपी भावामध्ये जातात आणि ते काय वर्णन करतात, अरे साजनी आई काय, तर ज्ञानोबराय म्हणतात गोपी भावामध्ये रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. साजनीला म्हणतात ज्यावेळेस मी त्या माधवाचं रूप पाहिलं, ज्यावेळेस विठ्ठलाचं रूप पाहिलं, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असं हे ते सुंदर रूप मी ज्यावेळेस पाहिलं तर मला असं वाटलं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. माझ्या अनेक जन्मांचं काही पुण्य असन, माझ्या अनेक जन्मामध्ये मी जे जे काही सुकृत कर्म केला असन, जे जे काही मी चांगलं कर्म केला असन, जो मैंने अच्छा अच्छा कर्म किया है, उस सारे जन्मों में उसका पुण्य आज एक गट्ठा हुआ है. और तब जाके मुझे क्या दिखा, तो मुझे श्री पांडुरंग परमात्मा का स्वरूप दिखा है. असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज आणि तेच जगद्गुरु शंकराचार्य ज्यांनी अद्वैत मताची ही केली, ते सुद्धा त्या भक्तीच्या माध्यमातून पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतात. आणि त्यांनी
त्यावेळेसपासून आपण दुसरे जगद्गुरु शंकराचार्यांना आपण पाहू शकतो की ज्यांनी पुन्हा एकदा अद्वैत मतातनं आणखीन पुढे येऊन कल्पित द्वैत त्याची मांडणी केली आणि कल्पित द्वैतातून भक्ती कशी करावी हे आपल्या संपूर्ण भारताला, हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, हे फक्त केरळ किंवा दक्षिण भारतापुरतं नाही, हे संपूर्ण उत्तर भारतापासून हिमालयापासून खाली कन्याकुमारीपर्यंत आणि इकडून गुजरात पासून बंगालपर्यंत अशा संपूर्ण भारतामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी यात्रा केलेली आहे, तीर्थयात्रा केल्यात आणि तिथून प्रतिपादन केलं आहे की त्या भक्तीचं, आणि त्यामुळे जगद्गुरु शंकराचार्यांच्या माध्यमातून भक्तीचा जो पाया आहे कल्पित द्वैताच्या पुढेही जाऊन त्याला आपण ज्ञानोत्तर भक्ती प्रामुख्याने म्हणतो, आणि त्या ज्ञानोत्तर भक्तीचा पाया जगद्गुरु शंकराचार्यांनी रचलेला आपल्याला पाहायला भेटेल भक्त म्हणून. आणि जर जसं ग्रंथामध्ये आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला नक्कीच तिथं शंकर भाष्यामध्ये तिथं आपल्याला नक्की पाहायला भेटेल तिथं अद्वैत मताची मांडणी त्यांनी केलेली आहे त्या ग्रंथासाठी. आणि पुढे जाऊन त्यांच्या उत्तरार्धामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो तसंच अगदी लांबचं काही मागचंच उदाहरण देतो. 150 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंदांचा जन्म आहे आणि त्यावेळेस त्यांचं सगळं जीवन कार्य आहे. त्यांचे मूळ गुरु कोण? रामकृष्ण परमहंस. त्यांच्याकडे त्यांनी ज्ञान ग्रहण केलेलं आहे आपण पाहतो. आणि ज्ञान ग्रहण केल्यानंतर ज्यावेळेस विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस त्यांना भेटायला गेले आहेत आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना चहा प्यायला दिला आणि चहा पित असताना विवेकानंदांना ते सांगत आहेत की तुमने जो कप, चाय का कप हाथ में लिया है वो भी परमात्मा है, वो भी भगवान है. जो तुम आंखों से देख रहे, जो ये सारी सृष्टि है, हर जगह भगवान है. तुम जो आगे कुछ भी अपने आगे जो जो देखेंगे वो सारा भगवान है, परमात्मा है. और त्यावेळेस नंतर तिथनं विवेकानंद बाहेर पडले आणि म्हटले काय तरी तो माणूस सांगतोय मला, चहामध्ये, त्या चहा कपाच्या मध्ये काही भगवंत असतो का? रस्त्यामध्ये काही भगवंत असतो का? खांबामध्ये काही देव असतो का? असे विवेकानंद रामकृष्ण परमहंसांची टिंगल करायला लागले. आणि काही दिवसांनी ज्यावेळेस अद्वैत मतावरती ते आरूढ झाले, कोणत्या? अद्वैत मतावरती त्या ज्यावेळेस ते आरूढ झाले आणि त्यावेळेस त्यांनी हिमालयामध्ये गेल्यानंतर अद्वैत मठाची स्थापना केलेली आहे. आणि अद्वैत मठाची स्थापना केल्यानंतर पुन्हा स्वामी विवेकानंद त्यांचा जो सगळा प्रवास आहे जीवनाचा, तो म्हणजे अमेरिका असन, युरोप असन, हा सगळा प्रवास करून आल्यानंतर शेवटच्या कालखंडामध्ये, शेवटच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस विवेकानंद काली मातेसमोर जातात आणि काली मातेची भक्ती करतात आणि ते पुन्हा त्या भक्तीमध्ये दंग झालेले आहेत. हे विवेकानंद जे सुरुवातीचे आणि जे शेवटचे आहे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण फरक पाहतो त्यावेळेस ती त्यांची ज्ञानोत्तर भक्ती आहे. हे प्रतिपादन हे आपलं जगद्गुरु शंकराचार्यांपासून ते आपल्याला पाहायला भेटतं. आणि मध्ये जर आपण पाहिलं, पहिले झाले नारद मुनी आपण पाहिले, दुसरे झाले जगद्गुरु शंकराचार्य. त्याच कालखंडामध्ये रामानुचार्य असेल, माधवाचार्य असतील, हे सगळे आचार्य सुद्धा यांनी सुद्धा भक्ती परंपरेचं, निंबाळकाचार्य असतील, यांनी सगळी त्यांची मांडणी केलेली आपल्याला पाहायला भेटन. आणि त्याच्यानंतर पुढे येते ती म्हणजे संत परंपरा. म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांच्याच काही कालखंडानंतर दक्षिण भारतामध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलं तर शैव आणि वैष्णव असा अनेक वाद विवाद झालेले आपल्याला दिसतात इतिहासामध्ये. पण त्याची पुन्हा एकमत किंवा एकत्र जर कोणी केलं असेल तर ते पुन्हा संतांनी केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. दक्षिण भारतामध्ये प्रमुख परंपरा आलवार संत परंपरा आपल्याला एक पाहायला भेटते. आणि त्याचबरोबर आपल्याला दुसरी पाहायला भेटते निर्नार. त्यांच्यामध्ये 63 संत झाले आणि अलवारमध्ये 12 संत झाले. आणि ह्या दक्षिण भारतामध्ये जी भक्ती परंपरेची चळवळ जगद्गुरु शंकराचार्यांनंतर जी उभी राहिलेली आहे ती संपूर्ण भारतभर पसरलेली आपल्याला पाहायला भेटेल. आणि त्याच कालखंडानंतर पुढे जाऊन आपल्याला जर पाहायला गेलं तर संत नामदेव महाराज जे आद्य संत प्रवर्तक म्हणून आपल्याला पाहायला भेटतील की जे नामदेव महाराजांनी
संपूर्ण भारत विश्वामध्ये भक्तीची परंपरा आणखीन विस्तार केलेली आहे आणि ती आतापर्यंत ती चालत आलेली आहे. अशी ही आपण पाहू शकतो की पुराणांमध्ये असं मधल्या कालखंडामध्ये जगद्गुरु शंकराचार्य असेल आणि त्याच लगत पुढं नामदेव महाराज आणि आधी जगद्गुरु तुकोबापर्यंत ते आतापर्यंत ही भक्ती परंपरा चालत आलेली आहे. अशी जी परंपरा आपण पुढे जाऊन आणखी याचे मध्ये काही प्रश्न आहेत ते आपण सविस्तर रूपाने पाहणार आहोत. पण त्याचा मुख्य हेतू काय, आता हा आपला महत्वाचा प्रश्न आहे कि ह्या सगळ्याचा किंवा हा सगळा खटाटोप करण्याचा हेतू काय. मतलब ये सब मैंने अभी बताया, ऐसे ऐसे पुराणों से ये नारद मुनि होंगे, जगद्गुरु शंकराचार्य होंगे, आदि दक्षिण भारत की भक्ति परंपरा होगी, नामदेव महाराज जी, आदि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज तक और उसके आगे नीलोबराय तक. ये सारों संत का हम जब विचार करते हैं और उसे हम भक्ति कहते हैं और कुछ ना कुछ हम भगवान से मांगते हैं कि मुझे ये मिले वो मिले, वो भक्ति नहीं है. भक्ति का खरा अर्थ है, भक्ति नहीं है. भक्ति का खरा अर्थ है कि निस्वार्थ भावना से भगवान की सेवा करना और वो सेवा करते समय हमारा जो लौकिक उद्धार है वो तो हो ही जाएगा, पर हमारा पारलौकिक भी उद्धार होगा और जो वो मोक्ष भी मिला तो मोक्ष ठुकरा के हम भगवान को ही शरण जाएंगे. यानी कि मोक्ष की मांग ही करना नहीं, ऐसा नहीं है, ये ध्यान में ले. यानी कि मोक्ष की मांग ही करना नहीं या मोक्ष प्राप्त ही नहीं करना, सिर्फ भक्ति में लगा रहना, ऐसा नहीं है. मोक्ष भी प्राप्त होता है. सादा सा उदाहरण है, मैं आपको, आप सब यहाँ बैठे हैं, आपको मैं सबको 1-1 लाख रुपए दूंगा. सबको मैं क्या करूंगा अभी 1-1 लाख रुपए दूंगा. और एक ने कहा कि नहीं मैं 1 लाख रुपए नहीं दूंगा. पर आपको दे रहा कौन है, मतलब आपको समझ में आ जाए कि आपको सबको 1 लाख रुपए मिलने वाला है, पर मिला तो आप कहेंगे ना कि मुझे नहीं चाहिए. क्या पहले आप कहेंगे कि मुझे 1 लाख रुपए नहीं चाहिए, जब मिलेगा, जब आपके हाथ में आएगा तब आप कह सकते हैं मुझे नहीं चाहिए. वैसे ही मोक्ष जब प्राप्त होगा तब हम कह सकते हैं ना कि मुझे मोक्ष नहीं चाहिए. वैसे ही संत को मोक्ष प्राप्त होता है, भक्ति से संत को भगवत प्राप्ति होती है, उनको संतत्व और वो भगवत स्वरूप होते हैं. पर वो कहते हैं हे भगवान, हमें आपका स्वरूप और आपके स्वरूप में दंग होए तो हम भक्ति किसके करेंगे, इसलिए हमें आपका सिर्फ भक्त रहना है और हमको भक्ती करणे. और मग हेची व्हावी माझी असं जन्मी जन्मी तुझा दास, म्हणजे मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन आणि तुझी सेवा करण, असं आपण तुकाराम महाराज जी कहते हैं. इसी प्रकार भक्ति का मुख्य हेतु है निस्वार्थ भावना से भक्ति करना और भगवान को शरण जाना. समझ में आया? बहुत मतलब आपके सिर के ऊपर से जा रहा होगा तो मुझे बता दीजिए कि मैं और इजी बताऊंगा और सीधा बोलूंगा. ठीक है. खूप सुंदर अशा पद्धतीने महाराजांनी आपल्याला भक्ती परंपरेची सुरुवात, म्हणजे अगदी आपल्याला पौराणिक काळामध्ये नारद मुनींपासून त्यानंतर शंकराचार्य, आद्य शंकराचार्य आणि त्यांच्या समकालीन जे आचार्य होते तिथून आणि मग त्यानंतर आपल्यामध्ये संत परंपरा आली, इथपर्यंत त्या भक्तीची परंपरा ही कशी आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे स्वामी विवेकानंदांपर्यंत त्यांनी आपल्याला आणलेलं आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. आणि भक्तीचा मुख्य हेतू जो त्यांनी आपल्याला सांगितला की कुठल्याही स्वार्थाशिवाय म्हणजे निस्वार्थी मन से, निस्वार्थी भावना से जो भक्ति होती है, जो भजन होता है, वही भक्ति कहलाती है. ह्या प्रश्नासोबतच आपण पुढे जाऊया की महाराज आपल्या संत परंपरेमध्ये अनेक संत होऊन गेले, जे कदाचित वेगवेगळ्या परिस्थितीमधून आले होते, वेगवेगळ्या जातींचे आपण म्हणू शकतो आणि त्यांचं स्वरूप हे सारखं होतं,
परंतु त्यांची कार्यप्रणाली ही वेगवेगळी होती. म्हणजे काहींनी परमेश्वराच्या सगुण रूपाला भजलेलं आहे, तर काहींनी त्याच्या निर्गुण रूपावरती विश्वास ठेवला. पण संतांचं कार्याचं स्वरूप सारखं होतं, तर त्यांची कार्यप्रणाली जी वेगवेगळी होती. तर स्वरूप आणि कार्यप्रणाली ह्याबद्दल आम्हाला जरा सविस्तर सांगाल का? संतांचं स्वरूप आणि कार्यप्रणाली जर आपण पाहायला गेलं तर भगवंताचं स्वरूप, संतांचं स्वरूप तेच भगवंताचं स्वरूप आहे. देवते संत निमित्त त्या मात्र प्रतिमा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जे भगवंत आहे आणि संत आहे ते एकच आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त आहेत. त्यांच्या उपाधीचा फक्त फरक आहे. ते भगवत स्वरूप आहेत किंवा भगवंताच्या उपाधीने ते आहेत आणि हे संतांच्या उपाधीने हे तर अवतरलेले आहेत. नाहीतर दोन्ही एकच आहे. त्यांचं स्वरूपात ते ब्रह्मस्वरूप आपण सहज त्यांचं वर्णन करत असतो. ते सच्चित आनंद स्वरूप आपण त्यांचं नेहमी वर्णन ऐकत असतो. असंच त्यांचं स्वरूपात असतात. स्वरूपाचा आणखीन जर विचार म्हटलं की तुम्ही त्यांची जाती वगैरे जाती पातींमध्ये तर संत हे कोणत्या एका विशिष्ट जातीमध्ये जन्माला येत नाही. ते ह्या प्रत्येक जातीमध्ये संत आपल्याला पाहायला भेटेल की जन्माला आलेले आहेत आणि त्यांनी दुर्गुणांचा विनाश करणं. म्हणजे जसं आपण पाहतो भगवंत अवतार घेतात. भगवंत ज्यावेळेस अवतारित होतात त्यावेळेस भगवंताचे 3 कार्य असतात. परित्राणाय साधना विनाशाय दुष्कृता. अगदी त्याचप्रमाणे की संत तेच करतात की साधू संतांची सेवा करणं. आपण जर सगळ्या संतांची जर मांडणी पाहायला गेलो प्रामुख्याने आपण पाहूया की जे संत जन्माला आलेत त्यांची 3 कार्यांच्या माध्यमातून आपण जर संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी जर आपण पाहिलं गेलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून जे त्यांनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये धर्मकार्य केलेलं आहे ते धर्मकार्य कोणतं आहे तर ज्या वेळेस ह्या संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य जनतेला संस्कृत समजत नव्हती, त्यांना धार्मिक ग्रंथ वाचण्याची मुभा नव्हती, आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये विचार निर्माण झालेला आहे. अनेक संकट सहन करून अनेक संघर्ष सहन करून ज्ञानेश्वर महाराज या सामान्य जनतेच्या कल्याणाचा विचार करतात आणि ते मराठी भाषेतून साक्षात गीता जो हा ग्रंथ आहे गीता मराठीमध्ये आणतात. या मराठीच्या नगरी ब्रह्मविद्यूचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वर या माध्यमातून या मराठी नगरीमध्ये राहणारे किंवा या मराठी भाषेमध्ये जे वाचन करतात त्यांच्यासाठी मी स्वतः ब्रह्मविद्या ह्या मराठी भाषेमध्ये घेऊन येतो आणि ह्या लोकांना सहज प्रमाणे त्याची देवाणघेवाण होईल इतकी ही ब्रह्मविद्या मी विपुल पद्धतीने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगतो. असे ज्ञानेश्वर महाराज काय घेतात ते प्रतिज्ञा करत आहेत की मी हे करून दाखवतो. त्यामुळं सगळ्या भाषा ज्ञानेश्वर महाराजांनी एकत्र केल्या आहेत आणि ह्या मराठी भाषेमध्ये त्यांनी गीता जी भगवद्गीता 700 श्लोकांची आहे ती 700 श्लोकांची गीता ज्ञानोबरांच्या अति प्रेमाने आणि अति मायेने ती जवळजवळ 9000 ओव्यांची झाली आणि 9000 ओव्यांच्या रूपाने गीता ही मराठी भाषेमध्ये अवतीर्ण झालेली आहे. तिलाच आपण भगवद्गीता आपण म्हणतो. हे ज्ञानोबरांचं खऱ्या अर्थाने धर्मकार्य आपण किंवा धर्मरक्षण म्हणता येईल की ज्या कालखंडामध्ये सामान्य जनतेपर्यंत धर्म पोहोचत नव्हता ते धर्म पोहोचवण्याचं काम त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी केलेलं आहे. आपण पाहतो की आपला 16व्या वर्षाचा म्हणजे कितीचा मुलगा साधारण 10वीतला मुलगा म्हणजे 10वीतल्या मुलाने संपूर्ण विश्वाला उपदेश करावे, विश्वाला एकत्र करण्याची प्रार्थना करायची. आता विश्वात्मके देवे येणे वागेत मतोषावे तो शोणी मज द्यावे पसायला. आणि पुढे जाऊन ज्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात जे क्रांची व्यंकटी सांडो ते सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्या दुष्टांना जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत आमच्या या हिंदू धर्मामध्ये आपण जर विचार करायला गेलो की आमच्या संतांचे आसन किंवा आमच्या सनातन वैदिक परंपरेचे जर विचार आसन
तर दुष्टांचा संवार न करता आमचे संत काय म्हणतात की त्याच्या अंतकरणामधला जो दुर्गुण आहे तो नाहीसा करा, मग तो सज्जनच आहे, तो चांगलाच आहे. आणि या अर्थाने संपूर्ण विश्वाला गवसणी घालण्याचे काम आमच्या ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही दुष्ट आहेत त्या दुष्टांचा दुर्गुण नाहीसा करण्याचं काम ज्ञानोबरायांनी केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे एका ठिकाणी धर्मरक्षण असेल आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांच्याच भाषेतनं आणि त्यांच्या दुर्गुणही नाहीसा केला आहे. आणि संत सेवा तर उपजतच त्यांनी केलेली आपल्याला पाहायला भेटत. संत सेवामध्ये निवृत्तीनाथ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू आणि निवृत्तीनाथ महाराज हे मोठे बंधू असले आणि लहान बंधू सोपान काका आणि त्याच्याही लहान असलेली मुक्ताई माता अशी. त्याचबरोबर मग ज्ञानेश्वर महाराजांच्याही अगदी मोठे कोण होते तर मग समकालीन संत गोरोबा काका असतील, सौदामाई महाराज असतील, नामदेव महाराज असतील, नरहरी महाराज असतील, चोखोबराय असतील, रंका महाराज असतील, बंका महाराज असतील, जनाबाई माता असतील, आदी संत जगन्मित्रा असतील, आदी संतांची संत कबीर महाराज जे असतील, मीराबाई माता असतील, ही सगळे संत एकत्र येऊन ज्ञानेश्वर महाराज अवघे लहान आहेत, 16 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, पण त्यांचा अधिकार जर पाहिला तर ती सगळ्या संतांची ते सेवा करताना आपल्याला पाहायला भेटल. हे ज्ञानोबरायांचा अधिकार आहे की साधू संतांची सेवा करणं. हे आपण जसं म्हणतो की आपल्या वाडवडिलांनी आपल्याला शिकवलेलं आहे, त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा संतांची सेवा केलेली आपल्याला पाहायला भेटल. मग त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलो तर नामदेव महाराज आहेत. आता नामदेव महाराजांचं कार्य आणि ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य हे ज्ञानोबरायांच्या समाधीपर्यंत सोबत आहे. आणि त्याच्यानंतर जे नामदेव महाराजांचं कार्य आहे ते अगदी विलक्षण आणि आश्चर्यकारक आहे की आपल्या अनेक जणांचा त्यावरती विश्वास बसणार नाही. आणि मग मला सांगून येईल की आपले बरेच सगळे आपले श्रोते मंडळी आहेत, आपले सगळे हे उत्तर भारतीय सुद्धा आहेत. तर विशेष करून मला सांगावं असं वाटतं की नामदेव महाराजांचं धर्मकार्य हे सर्वात मोठं आपण पाहिलं तर या मागच्या 1000 वर्षामध्ये जे नामदेव महाराजांनी केलेलं आहे त्याच्या संतांनी केलेलं आपल्याला पाहायला भेटणार नाही. ज्या वेळेस आपल्या या दिल्लीचा किल्ला पडला, लाल किल्ला पडला, भगवा ध्वज हा उतरवला गेला, त्याच्यानंतर तिथं हिरवा ध्वज उभारला आणि काहीच दिवसामध्ये देवगिरी किल्ला पाडून रामचंद्र यादवाचे तुकडे तुकडे करून हत्या करण्यात आली. त्यांचं तोंड आतमध्ये पोकळ करून ते गटारीच्या तोंडाला लावण्यात आलं, सगळं सांडपाणी त्यांच्या तोंडातून व्हायला लागलं. असा अपमान त्यावेळेस रामचंद्र यादवांचा केलेला आहे. त्यांनी दिल्लीला पळवली आणि अल्लाउद्दीन खिलजीने अनेक अत्याचार त्याच्यावरती त्यावेळेस केले. आणि ही सर्व बातमी आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना समजलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज सगळे नामदेव महाराज आदी संतांनी त्यावेळेस एकत्र येऊन तीर्थयात्रा करण्याचा संकल्पना केला. आणि तीर्थयात्रा करत असताना ते वरती अयोध्येला गेले असतील, मथुरा पाहिली असेल, काशी पाहिली असेल, जिकडं पाहिण तिकडं मंदिरांचा विध्वंस केलेला आहे, विटंबना मंदिराची केलेली आहे, मोडतोड केलेली आहे. आमच्या काशी विश्वेश्वराची जी पिंड आहे ती दरबारामध्ये टाकून दिलेली आहे. येता जाता त्याच्यावरती थुकावं, येता जाता त्याच्या पायाने तुडवावं, चिखल पुसावा, असा अनेक अपमान आमच्या भगवंताचा त्यावेळेस पाहिला. आणि त्यावेळेस आमच्या नामदेव महाराजांनी हे सगळं उत्तर भारतामध्ये पाहत असताना पुन्हा सगळी तीर्थयात्रा करून माग आलेले आहेत. पण आमचे नामदेव महाराज हे पुन्हा उत्तर भारतामध्ये जात असताना पुन्हा ते गुजरातमध्ये जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष राहून त्यांनी तिथं गुजराती भाषेमधून अभंग रचना केलेली आहे. त्याच्यानंतर ते राजस्थानला गेलेले आहेत. काही 2-1 वर्ष त्यांनी काळ काढलेला आहे. आणि पुन्हा पंजाबमध्ये तब्बल 9 ते 10 वर्ष ते राहिलेले आहेत. आणि तिथं पंजाबी भाषेमधून त्यांनी ग्रंथ गुरु साहेबा गुरु नानकांनी जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये शिखांचा जो त्या ग्रंथामध्ये नामदेवरायांचे अनेक पद आपल्याला पाहायला भेटतात. आणि अशा अर्थाने नामदेव महाराजांनी जे कार्य केलेलं आहे म्हणजे उत्तर भारतामध्ये तब्बल 15 ते 16 वर्ष नामदेव महाराज काय वास्तव्य आहे. आणि उत्तर भारतामध्ये आद्य संत प्रवर्तक म्हणून सुद्धा नामदेव महाराजांना ओळखलं जातं. म्हणजे
संत मीराबाई माता असतील, संत तुळशीदास महाराज असतील, संत सूरदास महाराज असतील, संत कबीरजी असतील, यांच्या सगळ्यांच्या पूर्वी 12व्या शतकामध्ये नामदेवराय उत्तरेमध्ये जाऊन हे धर्मकार्य उभं करतात. याचं एकमेव कारण काय असं आपण कल्पना केली आहे का की नामदेव महाराज जाऊन जाऊन कुठे गेलेत? उत्तरेला गेलेत. ते खाली दक्षिणेला गेलेत का? नाही गेले. ते तिकडे बंगालला गेले का? नाही गेले. ते हिमालयात गेले का? जर त्यांना तपश्चर्या करायची होती, त्यांना जर भक्ती करायची होती, भगवंताची सेवा करायची होती, तर कुठेतरी काशीमध्ये, अयोध्येमध्ये राहून त्यांनी काय करावं? तपश्चर्या करावी, भक्ती करावी. पण ते कुठं गेले? तर ते गेले पंजाबला. याचं एकमेव कारण काय असं तर ज्या भागातून अनेक इस्लामिक आक्रमण आपल्यावरती होत होती ते थांबवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या पंढरपूरचा एक वारकरी हजारो किलोमीटर लांब जाऊन पंजाब सारख्या ठिकाणी राहून तिथं धर्म कार्य उभं करतात. हीच आमच्या संतांची परंपरा आहे. एका हातामध्ये शस्त्र धारण करायचं आणि एका हातामध्ये शास्त्र घ्यायचं आणि अशा पद्धतीने धर्माला मार्ग दाखवायचा. हेच आमच्या संतांनी आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेद व्हायचे, अशी म्हणण्याची ताकद ही आमच्या संतांमध्ये आहे. की ज्या वेळेस आम्ही पाहायला गेलो तर पांढरी कपडे, वैराग्याची वस्त्र ही धारण करून वारी आसन, कीर्तन आसन, भजन आसन यामध्ये रमणारे सगळे वारकरी, सगळे साधू संत असतील जरी दिसले तरी ज्या वेळेस आमच्या धर्मावरती कुणी चालून येईल त्यावेळेस त्याचे हात पाय कापल्याशिवाय राहणार नाही. ही आमच्या संतांची परंपरा आहे. अशा पद्धतीने हे नामदेव महाराजांचं कार्य तिथं धर्माचं पुनर्स्थापना करण्याची आहे आणि तिथंच पुन्हा शीख पंथाची स्थापना होण्या अगोदरच नामदेव महाराजांचं कार्य तिथं उभं राहिलेलं आहे. आणि तिथं कार्य केल्यानंतर नामदेव महाराज पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. तिथं आजही आपल्याला गुमानला नामदेव बाबा म्हणून नामदेव महाराजांची मंदिरं पाहायला भेटतील. राजस्थान भागामध्ये असेल, गुजरातमध्ये असेल, अनेक भागामध्ये नामदेवरायांची मंदिरं उत्तर भारतामध्ये आहेत. अशा पद्धतीने आपल्या उत्तर भारताचा आणि दक्षिण भारताचा संबंध हा कधीपासून आहे? हजारो वर्षापासून आपला हा संबंध आहे. आपले संत उत्तरेत जात होते. उत्तरेतले संत कबीर महाराज जे असतील ते दक्षिण भारतामध्ये दक्षिणेत येत होते. पांडुरंग परमात्म्याचे वारे संत कबीरांनी केलेले आहे. अशा पद्धतीने हा संतांचा सगळ्यांचा सहवास आहे. मग त्यांचं धर्मकार्य असतं. पुन्हा नामदेव महाराजांचे साधू संतांची सेवा आधी समकालीन साधू संतांची सेवा सुद्धा अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत असल्या कारणाने त्यांचे ज्येष्ठ असलेले गोरोबा काका यांची सेवा त्यांनी केलेली आपल्याला पाहायला भेटेल. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज तर गुरु होते, विसोबा खेचर त्यांचे गुरु. अशा पद्धतीने ती सेवा केलेली आपल्याला भेटेल. म्हणजे साधू संतांची सेवा सुद्धा आमच्या संतांनी केलेली आहे हे आपल्याला पाहायला भेटेल. धर्मकार्य आहे आणि अशा पद्धतीने त्यांचं कार्य चालू आहे नामदेव महाराजांचं. पुन्हा एकनाथ महाराज असतील की एकनाथ महाराजांचा आपण जर प्रामुख्याने आपण 4 संत पाहू. संतांचा विस्तार भरपूर आहे की एकनाथ महाराजांचं जर आपण पाहायला गेलो तर एकनाथ महाराज ज्या वेळेस देवगिरी किल्ल्यावरती साधक अवस्थेमध्ये असताना जनार्दन स्वामींकडे ते शिकत होते. आणि जनार्दन स्वामींकडे शिकत असताना जनार्दन स्वामी हे दत्त परंपरेतले समाधिस्थ अवस्थेमध्ये होते. आणि त्याच वेळेस जनार्दन स्वामी समाधिस्थ अवस्थेमध्ये असताना परचक्र आलेला आहे. देवगिरी किल्ल्यावरती ते आहेत आणि त्यावेळेस काय करावं? आता तर गुरूंना उठवणं शक्य नाही. म्हणून एकनाथ महाराजांनी युद्धाची वस्त्र आहेत मग चिलखट अंगात घातलं. एका हातामध्ये ढाल घेतली, एका हातामध्ये तलवार घेतली आणि अशा पद्धतीने आमचे एकनाथ महाराज घोड्याला टाप मारून युद्धामध्ये उतरले. जो यवन दिसन त्याचा हात पाय कापत ते पुढे निघाले आहे. अशा पद्धतीने आमचे एकनाथ महाराज ज्यांना आपण शांती ब्रह्म म्हणतो, पण ज्या वेळेस आमच्या धर्मावरती कोणी चालून येईल त्यावेळेस आमचे संत हातात तलवार घेऊन युद्धामध्ये उतरतात. ही आमची संतांची परंपरा आहे. हे आपलं त्यांनी घालून दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने नाथ महाराजांचं जर आपण साहित्य पाहायला गेलो तेही खूप विपुल आहे. त्यांनी भागवत असन, एकनाथी गाथा असन, एकनाथी रामायण असन, पुन्हा चिरंजीवपद असन, हस्तमालक असन, चतुर्श्लोक भागवत असन आदी ग्रंथांची निर्मिती त्यांनी केलेली आपल्याला पाहायला भेटन. आणि अशा पद्धतीने
हा सविस्तर विषय आहे. जगद्गुरु तुकोबऱ्यांनी त्याच्यावरती कळस चढवलेला आहे. आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे ह्या संपूर्ण मावळ भागामध्ये आपण जो पाहतो, सह्याद्रीचा हा जो प्रदेश आहे तो सगळा मावळ प्रांत म्हणून ओळखला जातो. त्याला आपण 12 मावळ असा सुद्धा म्हणतो. आणि ह्या भागामध्ये छत्रपती शिवरायांसाठी मावळे पाठवण्याचं काम हे जगद्गुरु तुकोबऱ्यांनी आपल्याला केलेलं पाहायला भेटेल. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबऱ्यांनी सुद्धा धर्मरक्षणाचं काम केलेलं आहे. आणि चहुवेदाचे केले विवरण अर्थही घन करून या, असं रामेश्वर भट्ट स्वतः म्हणतात की त्यांनी स्वतः जगद्गुरु तुकोबऱ्यांनी अभंगांच्या रूपाने जणू काही वेदच अवतरले आहेत, असं जगद्गुरु तुकोबऱ्यांचं ते कार्य आहे. आणि जगद्गुरु तुकोबऱ्यांची संतांची सेवा किती असन, संतांविषयी प्रेम किती असन, तर ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर तब्बल 250 ते 300 वर्षानंतरून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवरती मंदिर नव्हतं, तर ते मंदिर बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जगद्गुरु तुकोबऱ्यांनी केलेलं आहे. म्हणजे संतांची सेवा कशी करावी, तर ज्ञानेश्वर महाराजांची सेवा त्यांनी केलेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज 12व्या शतकात आणि जगद्गुरु तुकोबराय 16व्या शतकात, आणि अशा 16व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापे किंकरा. तुकोबऱ्यांचा भाव केवढा मोठा आहे. आपण ज्यावेळेस संतांसमोर जातो त्यावेळेस तहाट मानेने छाती बाहेर काढून तो उभा राहतो. पण जगद्गुरु तुकोबराय ज्ञानेश्वर महाराजांविषयी भाव काय आहे ते म्हणतात, ज्ञानोबरायांच्या पायाच्या शेजारी असलेला आम्ही किंकर आहे. किंकर म्हणजे काय, साधा एक खडा आहे, अशी भावना तुकोबऱ्यांनी दिली आहे. नाहीतर आपण म्हणू की हे संत म्हणून अवताराला आले आणि त्यांनी फक्त त्यांचं काम केलं आहे. तर महाराज, आम्ही वारीबद्दल आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो की वारी ही कोण्या एका किंवा एका ठराविक जातीपुरताच मर्यादित आहे. कोण्या एका किंवा एका ठराविक जातीपुरताच मर्यादित आहे का? वारी, आपण ज्यावेळेस हा शब्द ऐकतो त्यावेळेस साहजिकच आपल्या समोरांना पांडुरंग परमात्म्याची आठवण होत असेल की पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत, असे म्हणणारे जगद्गुरु तुकोबराय की त्या पांडुरंग परमात्म्याशिवाय अन्य कोणत्याही ठिकाणी जायची मनामध्ये इच्छा होत नाही, असे जगद्गुरु तुकोबराय आपला अभिप्राय देत असतात. आणि त्यामुळे ही पंढरीची वारी ह्या प्रत्येकाच्या घरातली आहे. आपण जर पाहिलं गेलं तर संत ज्ञानेश्वर महाराज हे जरी नाथपंथीय असले, नाथपंथामधनं त्यांचा गुरु उपदेश आहे. संत निवृत्तीनाथ महाराज त्यांचे गुरु आणि त्यांचे गहिनीनाथ महाराज, अशा पद्धतीने ही गुरु परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, अशा प्रकारे आदिनाथांपासून ही गुरु परंपरा चालत आलेली आहे. आणि त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचे जर आपण आजोबा पाहिलं गेलं तर तेही वारकरी होते आणि त्यांनी सुद्धा वारीची परंपरा चालवलेली आहे. एवढंच काय तर ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरु तुकाराम महाराजांच्या घरामध्ये पाहायला गेलं तर 7 तास सेवा पाहून साक्षात पांडुरंग परमात्मा स्वयंभू रूपाने तीर्थक्षेत्र देहूमध्ये अवतरलेले आहेत. आणि देहूमध्ये ज्यावेळेस अवतरले त्यावेळेस विश्वंभर महाराजांना भगवंत म्हणत आहेत की हे विश्वंभरा, तुम्ही काहीतरी मागा आणि त्या सेवा हे अखंडपणे चालत राहू दे, एवढंच आम्हाला द्या, अशी मागणी करणारे हे विश्वंभर महाराज होते. आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं की तुकोबऱ्यांच्या घराण्यामध्ये वारी आहे. विश्वंभर महाराजांचे पुत्र हरिमुकुंदा हे क्षत्रिय घराणं, आणि त्यामुळं हरिमुकुंदा हे देवगिरीची ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस ते प्रचक्रामध्ये त्यांना वीर मरण आलेलं आहे. म्हणजे संतांचे जे पुत्र असतात ज्यावेळेस युद्ध येतं त्यावेळेस ते हातामध्ये तलवार घेऊन युद्धामध्ये जातात, हे आपल्याला पाहायला भेटतं. मग त्यांचेच मग हरीला विठ्ठल मुलगा, विठ्ठलला पदाची पदाजीला शंकरला कान्होबा महाराज, आणि कान्होबा महाराजांना बल्लोबा महाराज म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचे वडील, आणि त्यांना 3 मुलं झाली. मोठे सावजी, मध्ये तुकाराम महाराज आणि सगळ्यात लहान कान्होबा महाराज. आणि तुकाराम महाराजांचे पुत्र जर कोण असेल तर ते महादेव महाराज, विठ्ठल महाराज, म्हणजे आम्ही विठ्ठल महाराजांच्या घरात नेतो, आणि लहान नारायण महाराज. आणि अशा पद्धतीने ही वारीची परंपरा आहे. नारायण महाराज हे साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे. म्हणजे नारायण महाराजांनी मग वारीची परंपरा ही आणखीन विस्तार केला आणि त्यालाच आपण पालखी सोहळ्याचं स्वरूप आज आपल्याला पाहायला दिसतं. म्हणजे आज आपण वारीमध्ये 30-40 लाख वारकरी पाहतो. एवढंच नव्हे, ज्या वेळेस आपण
दिल्ली मध्ये राजपथावरती ज्यावेळेस ज्ञानोबा तुकोबऱ्यांचा हा गजर ऐकतो, त्याचं जर पूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर ते तपोनिधी नारायण महाराजांना जातं की त्यांनी त्यावेळेस पालखी सोहळ्याची सुरुवात केली आणि त्यावेळेस पासून आज 337 वर्ष त्याला पूर्ण होत आहे. अखंडपणे हा पालखी सोहळा हा पंढरपूरला जातो. कोरोनामध्ये सुद्धा पंढरपूरला गेला आणि अशा पद्धतीने हा वारीच्या परंपरेमध्ये सगळ्या संतांच्या पालख्या सहभागी होतात. कोणतीही जातपात नसते, कोणतीही उच्च नीच असा भेद केला जात नाही. यातायाती धर्म नाही विष्णू दासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री असे म्हणणारे आपले संत आहेत. हा निर्णय कुठे केला आहे? अनेक जण म्हणतात की संत अमुक अमुक जातीचे आहेत. मध्ये अनेक आता विमर्श येणंच पुढे जाऊन की पण संतांना वेगवेगळ्या जातीमध्ये वाटण्यात आलं. आज आपण म्हणतो तुकोबराय मराठ्यांचे, कुणबी, आपण म्हणतो सावतामाई महाराज माळ्यांचे, नामदेव महाराज शिंपी, ज्ञानेश्वर महाराज आपण ब्राह्मण म्हणतो आणि सगळ्या संतांना वेगवेगळ्या गटामध्ये आपण टाकून देतो. पण ज्या संतांनी सगळ्या जातीभेद विसरून सर्वांना आव्हान केलं आहे, यारे यारे लहान थोरी याती भलती नारी नर, न लगे करावा विचार कोणाचे काही. ह्या ठिकाणी तुम्ही येत असताना सगळे नारी नर वेगवेगळ्या जाती पातीतले असतील, याशिवाय भलते म्हणजे कोणी सुद्धा या ठिकाणी येऊ शकतं असा सर्वांना आव्हान करणारे आपले संत आहेत. ज्यावेळेस आपण या संतांच्या वारीची आपण परंपरेत ऐकतो त्यावेळेस वाळवंटामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला 18 पगड जातीतले संत एका ठिकाणी बसलेले आहेत, एका पंक्तीमध्ये बसलेले आहेत. त्यावेळेस ते कीर्तन गजर करत आहेत. ही ज्यावेळेस आपण परंपरा ऐकतो, 700 वर्षापूर्वी आमचे संत काय होते? एकत्र होते. आमच्या 18 पगड जातीतले संत कसे होते? एकत्र होते. मतलब 700 साल पहले हमारे 18 पगड़ जाति के संत हे एक साथ आए थे और अब हम जात पात में विभाजन हमारा होता होगा तो हमारी अभी अधोगति है क्या प्रगति है, हम खुद को सोचना चाहिए. तब की क्या है, 700 साल पहले वो प्रगतिशील थे और आज हम क्या कर रहे हैं? हम अधोगति को जा रहे हैं. इसका कारण क्या है कि हम संतों के मार्ग पर नहीं चल रहे. जब हम संतों के विचार पे चलेंगे, हम संतों के भक्ति मार्ग पे हम चलेंगे, तब जाके इस सारे जात पात ये सहज क्या होगा, मिट जाएगा. आपण जर विचार केला तर जाती पाती मिटवणं हाही संतांचा उद्देश नाही, हे लक्षात घ्या. नाहीतर पुन्हा हा पॉइंट एक स्टार होईल याला की संतांनी जातपात मानलाच नाही. संतांनी जाती व्यवस्था मानली आहे, संतांनी वर्ण व्यवस्था मानली आहे, पण संतांनी त्याचा निषेध किंवा विरोध हा कुठेही केला नाही. नाहीतर आपल्या या भारतामध्ये अनेक असे भामटे आहेत की ते संतांच्या नावाखाली सांगतात की संतांनी जातीपातीला विरोध केला, वर्ण आश्रमाला विरोध केला आणि वेदांना विरोध केला आणि त्यांनी स्वतःची पुनर्स्थापना करून एक नवीन क्रांतिकारी मार्ग निर्माण केला, अशी अनेक लोक सांगतात. पण संतांनी जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था स्वीकारून त्याच्या माध्यमातून हे सर्व निर्माण केलेलं आहे. त्यामुळं आपण माणसांना काहीला प्रश्न पडन की मग जाती व्यवस्था मग मानायची का नाही मानायची. आपण एक फक्त छोटस हे सांगतो की आपण जर आताच्या कालखंडामध्ये पाहिलं, एखादा सिव्हिल इंजिनियर असन त्यावेळेस आपण काय म्हणतो, मराठीत गवंडी म्हणतो ना, काय म्हणतो, गवंडी म्हणतो. म्हणजे त्यांनी कोर्स कशाचा केलाय, 3 वर्ष 1.5 लाख रुपये भरून कोर्स कशाचा केलाय, गवंड्याचा केलाय ना. गवंडी कामगार त्याचाच कोर्स केलाय ना. फक्त काय ज्या वेळेस त्याला नाव बदलतं त्यावेळेस आपल्याला काय वाटत नाही. एखादा आता आपण शिंपी पाहतो आणि नाही तर आताचे आपले डिझायनर असतील, फॅशनचे कपडे डिझाईन करणारे, ते काय असतात, शिंपीच आहे ना. ते पण कोण आहेत, ते शिंपीच आहेत. पण त्यांनी कोर्स केला म्हणून आपण त्याला काय म्हणतो, अरे हा खूप काहीतरी एवढा खर्च केलाय आणि तो त्यांनी कोर्स केलाय, वेगवेगळे कपडे शिवतो फाटकी तुटकी कसली तरी, आणि त्यांनी काय केलाय, कोर्स केलेला आहे. फक्त काही शब्द बदललेले आहेत, शब्द बदलले आणि आपण ती जात विसरून गेलो.
ती व्यवस्था कायम राहणार आहेत. आजही बरेच जण बीव्हीजी मध्ये काम करतात ना. बीव्हीजी कंपनी ही आता पार मंत्रालयापर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोक काम करत असतील. मग ते सगळे काही शूद्र आहेत का? ते सेवा करतात किंवा ते स्वच्छ साफसफाई करतात? नाही ना. ते 40,000 पगार घेतात, 1-1 लाख पगार असतो त्यांच्या मॅनेजरला, स्वच्छतेच काम करतात, म्हणून ते काही शूद्र म्हणावेत का? इथं फक्त शब्दांचा फरक पडतो आणि आपल्यामध्ये जात ही उभी राहिली की अभिमानाने सांगा मी मराठा आहे, अभिमानाने सांगा मी कोळी आहे, माळी आहे, अभिमानाने सांगा मी वंजारी आहे, अभिमानाने सांगा मी ब्राह्मण आहे. आपल्याला आपल्या जातीचा अभिमान पाहिजे. आपली जातीचा अभिमान आपण जर धरला तर त्याही पेक्षा जास्त अभिमान पाहिजे मी हिंदू असल्याचा. त्यावेळेस जाऊन आपला सनातन वैदिक परंपरा ही या विश्वामध्ये आणि या भारत खंडामध्ये ही टिकून राहील. त्यासाठी आपण काही जात न सोडता त्याच्यामध्ये आपण ती व्यवस्था आहे त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. ती वर्ण व्यवस्था आहे त्याच्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. ही परंपरा ही सनातन आहे, त्याला येतं किंचित सुद्धा भविष्यामध्ये धक्का लागणार नाही अशी मी शाश्वती देतो. नक्कीच हे संतांचे आशीर्वाद आपल्यावरती आहे. इतक्या पारतंत्र्यात राहून सुद्धा आज आपण असे धर्माविषयी चर्चा करू शकतो, हे आपल्याला त्यांचाच आशीर्वाद आहे. धन्यवाद महाराज. वारीचा विषय निघालाच आहे तर माझा पुढचा प्रश्न पण वारीशीच संबंधित आहे की सध्या ही जी अखंड परंपरा आहे, ही जी एक पवित्र परंपरा आहे, त्याच्यामध्ये घुसखोरी चालू आहे. किंवा मध्यंतरी आपल्या कानावर एक अशी बातमी आली की वारकऱ्यांना मारहाण झाली, किंवा विठ्ठला विठ्ठला शेख मोहम्मद विठ्ठला असा एक व्हिडिओ महाराजमध्ये व्हायरल झाला. त्यामध्ये किती सत्यता आहे? ही आता आपल्या सर्वांना आम्ही ज्यावेळेस वारीमध्ये चालत असतो त्यावेळेस ह्या गोष्टी आमच्या कानावरती पडत नाही. ही गोष्ट सोशल मीडिया मार्फत संपूर्ण वारीच्या बाहेर जे लोक आहेत त्यांच्या कानावरती ही गोष्ट पडते. ज्यावेळेस या वारीमध्ये घुसखोरी होतीये, घुसखोरी याचा अर्थ काय घेता येईल की इस्लामिक त्याचे काही पुरावे आणलेले आहेत की इस्लामिक लोक त्याच्यामध्ये घुसून किंवा काही ख्रिश्चन मिशनरी असतील त्याच्यामध्ये घुसून कशा पद्धतीने तुकोबऱ्यांचा आणि येशू ख्रिस्तांचा संबंध आहे, कशा पद्धतीने अल्लाह आणि विठ्ठल एक आहे अशा पद्धतीचं ते वर्णन करतात. आणि संपूर्ण आपले जे काही वारकरी असतील, आपला काही सामान्य समाज असेल, त्यांना त्यांच्या मनामध्ये एक असं बीज पेरायचा प्रयत्न करतात की जेणे हा जो हिंदू समाज आहे हा भ्रमित होईल. जर झालं काय की छत्रपती शिवरायांचे चरित्र असेल त्याच्यामध्ये पण 70% मुसलमान घुसवण्यात आले. म्हणजे हिंदूंनी काही बांगड्या घातल्या होत्या का की ज्या आरती जर 70% मुस्लिम असेल, म्हणजे आपण हिंदूंची संख्या बघा, 70% जर मुस्लिम असतील तर हिंदू किती टक्के राहिले? 30%. 30%च्या जोरावरती आपला शिवरायांनी हे केलंय का? जे 70% मुसलमानांची मदत घेऊन सगळीकडे तेच दिसले असते आपल्याला. पण तसं आहे का की संपूर्ण जो कालखंड आहे, ज्यावेळेस छत्रपती शिवराय असतील किंवा शहाजी महाराज असतील, ज्यावेळेस शिवरायांचं जहागिरी प्रस्थापित होत आहे, त्याचा विस्तार होत आहे, त्यावेळेस 1-2 कामगार म्हणून, मुस्लिम कामगार, एखाद्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता लागते त्यावेळेस तो कामगार म्हणून तिथे गेलेला आपल्याला पाहायला भेटेल. पण तो उत्तर अर्धात शिवरायांच्या स्वराज्यामध्ये दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांची असं की जे संत शेख मोहम्मद, त्याचा आपण आज पाहतो की त्यांची भेट झालेली आपल्याला पाहायला भेटते. जर आपण पाहायला गेलो तर संत शेख मोहम्मद हे पूर्णपणे हिंदू आहेत. ते तात्कालीन त्या कालखंडामध्ये त्यांची पुन्हा आपल्या धर्मामध्ये घेण्याची सोय सुविधा नव्हती, त्यामुळं त्यांचं नाव सुद्धा शेख मोहम्मदच राहिलं. पण त्यांचा पूर्णपणे ते हिंदू असल्याने किंवा प्रभू रामचंद्रांची पुन्हा विठ्ठलाची आणि वारी त्यांनी केलेली आहे. अशा पद्धतीने ते संपूर्ण त्यांची कृती असन किंवा त्यांचं कर्म असन हे सगळं हिंदू धर्माच्या अंगाने त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला भेटेल. आणि राची ढेरन सारखे जे संशोधक आहेत त्यांनी सुद्धा लिहिलं आहे की त्यावेळेस त्यांच्या धर्मातनं त्यांना काढून टाकण्यात आलं होतं आणि ते संपूर्ण हिंदू म्हणून राहत होते. आणि आजही त्यांचं स्वरूप तेच आहे. पण काही लोक त्यांना पुन्हा मुस्लिम धार्जन करण्याच्या मागे त्यांना लागलेले आहेत. आणि अशा पद्धतीने
या वारीमध्ये विविध मार्गातून लोकांची संस्था असन की असती डाव्यांची खूप मोठी संस्था की ज्याच्या माध्यमातून आपल्या या परंपरेवरती संतांच्या परंपरेवरती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते प्रवेश करतात. सोशल मीडिया असं प्रत्यक्ष त्यांच्या काही उपक्रम असतील त्यांच्या माध्यमातून ते मतभेद पसरवण्याचा प्रयत्न करतात. मध्ये त्यांनी वारी ही समतेची नाही तर विषमतेची आहे असा काही नॅरेटिव्ह त्यांनी चालवलेला, आपल्याला विमर्श चालवलेला आपल्याला पाहायला भेटेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं घुसखोरी होत आहे. संविधान दिंडी नावाने ती दिंडी आपल्या वारीमध्ये चालते आणि काय करते तर संविधान दिंडी फक्त एक टेम्पो त्याला संविधान दिंडी नाव दिलं आणि संविधान हे किती चांगला आहे त्याचा प्रचार प्रसार कुणामध्ये करते की वारकऱ्यांमध्ये, की ज्या वारकऱ्यांनी कोरोना सारख्या कालखंडामध्ये सुद्धा काय केलेलं आहे आपल्या सगळ्या संविधानाच्या नियमाप्रमाणे वारीची परंपरा अखंडपणे चालवली. जी एवढी 700 वर्षाची मोठी परंपरा आहे तिला पायी न जाता इष्टीच्या माध्यमातून संतांच्या पादुका ह्या पंढरपूरला गेल्या. एकही वारकरी आपल्याला पायी जाताना कोरोनामध्ये दिसला नाही. पण 30 संविधान दिंडी 30 लोक पुन्हा वारीमध्ये शिरतात आणि संविधान हे आपल्या सगळ्या संतांनी आणि वारकऱ्यांनी काय केलेलं आहे त्याचं अनुकरण केलेलंच आहे संविधानाप्रमाणे. संविधान आपला जर हिंदू उभा राहिला आणि त्याला जर विचारलं की तुमचा धर्मग्रंथ श्रेष्ठ आहे का तुमचा संविधान श्रेष्ठ आहे, सर्वात पहिल्यांदा हिंदू हा सांगण की आमचं संविधान श्रेष्ठ आहे आणि त्याच्यानंतरून आमचा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. त्याचं उत्तर असं का, कारण की आमचा जो वारकरी आहे आमचा जो हिंदू नागरिक आहे तो नेहमी देशाला प्रथम स्थान देतो आणि धर्माला द्वितीय स्थान देतो. अशा पद्धतीने हे जे विमर्श आहे ते घुसवण्याचे काम हे वारीमध्ये सतत वेगवेगळ्या माध्यमातून चालू असतात. पण तुम्ही कोणी असल्या गोष्टींना बळी पडू नका. नक्कीच याच्यावरती आपण उपाय काढू. धन्यवाद महाराज. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये भरपूर प्रमाणात सत्यता आहे आणि त्यावर काय करायला पाहिजे हे देखील आपल्याला महाराजांनी सांगितलं की आपली एकनिष्ठता, आपल्या परंपरेबद्दलची आपली एकनिष्ठता म्हणजे काहीही झालं तरी मी माझ्या तत्वाला सोडणार नाही, मी माझ्या धर्माला सोडणार नाही, हेच ह्यावरती एकमेव उपाय असेल. महाराज तुकारामांच्या अभंग गाथेमध्ये काही ठिकाणी अल्ला देवे अल्ला दिलावे असा उल्लेख आलेला आहे. तर असं म्हटलं जातं की तुकाराम महाराज सुद्धा मुस्लिम दाजिरणे होते का? आता आपल्या जगद्गुरु तुकोबऱ्यांना सुद्धा काय केले मुस्लिम दार्जिन यांनी करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे आपल्या जर आपण सामान्यरित्या विचार केला हा फक्त महाराष्ट्रापुरता चालू विषय असा आपल्याला वाटन, पण तो उत्तरेपासून खाली दक्षिणेपर्यंत हा विषय चालू आहे. आपले संत कबीर जे असतील, संत आपली मीराबाई माता असन, संत सुरदास असन, ह्या सगळ्या संतांना विद्रोही संत म्हणून यांचा उल्लेख केला जातो. आणि उत्तर भारतामध्ये ह्या विद्रोही चळवळ मोठ्या प्रमाणाचा विस्तार त्यांनी केलेला आहे आणि त्यांची हिंदू धर्मापासून हे संत वेगळे आहेत अशी मांडणी करायला आज ते लागलेले आहेत. जसं आता या तुकोबऱ्यांच्या पण अभंगाचा तुकोबऱ्यांचे अल्ला देवे अल्ला दिलावे या मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवण्यासाठी फाईल घेऊन आलेलो आहे की कशा माध्यमातून आपल्या संतांच्या वाङ्मयामध्ये भेसळ करून त्यांना आपल्या समाजाला आपल्या समुदायाला आपल्याकडे वळवता येत नाही. आपल्याला आपले जे हिंदू लोक आहेत त्यांच्यामध्ये कोणतं परिवर्तन त्यांना करता येत नाही. तर मग काय करावं? मग आपले जे महापुरुष आहेत, आपले जे राजे आहेत त्यांच्यामध्येच परिवर्तन करायचं की जेणेकरून त्यांचा अनुकरण करणारा समाज सुद्धा हा बदलेल. आणि अगदी त्याचप्रमाणे जसं मग अशी सांगून गेलो शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 70% मुस्लिम होते. तर मग आजचा तरुण काय म्हणणार की अरे मग माझा मित्र सुद्धा काय स्वराज्यामध्येच होता. मग अशा पद्धतीने ते सगळे एकत्र राहत कधी हा जो गनिम आहे तो आपल्याला संपून टाकण याचा आपल्याला तपास सुद्धा लागणार नाही. त्यासाठी त्याच पद्धतीने तुकोबऱ्यांचे पण जे काही सगळे भक्त आहेत, वारकरी आहेत किंवा तुकोबऱ्यांच्या अभंगांवरती आणि संतांच्या विचारांवरती चालणारे जे काही सामान्य लोक आहेत त्यांच्यामध्ये हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत की अल्ला देवे अल्ला किलावे अभंगाच्या माध्यमातून हे लोक
काय करत आहेत तर तुकाराम महाराजांचा हा अभंग घ्यायचा, त्याचा खरा अर्थ जर आपण पाहायला गेलो की अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू दाता अल्लाह खिलावे, अल्लाह बिगत नाही कोही, अल्लाह करे सो ही होय. म्हणजे ह्या अभंगामध्ये वैद्य गोळी प्रकरण आहे. म्हणजे तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये वेगवेगळी प्रकरणं आपल्याला पाहायला भेटतील. मग ती कशी बाळक्रीडा आसन, पायिक आसन, नाट आसन, पुन्हा हमामा आसन, खेळाचे प्रकरण असतील. अशा आदी प्रकरणामध्ये संतांनी वेगवेगळ्या विषयांचे अभंग लिहिले आहेत. मग जसं की एखादा व्यक्ती तुकाराम महाराजांपाशी जातोय आणि तो कोणता तरी त्यांच्याकडून उपदेश घेतोय, त्यावेळेस तुकाराम महाराजांनी त्याला उपदेश केला असेल तर त्याला आपण प्रासंगिक उपदेश म्हणू शकतो. त्या प्रसंगाप्रमाणे तुकाराम महाराजांनी त्यांना उत्तर दिलेली आहेत. अगदी ह्या अभंगामध्ये वेद्य गोळी जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक फकीर तो तुकाराम महाराजांपाशी गेलेला आहे. आणि तुकाराम महाराजांपाशी गेल्यानंतर किंवा महाराज जाता जाता जर त्याला पाहिलं असेल तर त्यावेळेस ते तुकाराम महाराज त्याला सांगत आहेत की बाबा तू काय करतोस. तर तुकाराम महाराज म्हणतात की सबाल यार ऊपर तेले, दोनों मार की चोट, नजर करे सो ही राखे, पशवा जावे लोट. मित्रा, तू जे आतापर्यंत काही करत आलेला आहे आणि तू स्वतःला सांभाळून घे. तू काय केलंय, वरच्या यमाचा व खालच्या पशुवणीच्या दुःखाचा या दोन मारांचे तडाखे बसून देऊ नकोस. जो याशिवाय दक्ष राहील तो स्वतःचे रक्षण करेन, जो निष्काळजी राहील तो लुटला जाईल. म्हणजे जो यवन आहे, हा जो फकीर आहे, त्याने अनेकांना लुटलेला आहे. किंवा तू जर असं काही केलं तर तुझी पण खैर नाही, तुला पण जागेवरती ठेवणार नाही आणि तुझी सुद्धा त्याच पद्धतीने गय करणं. आणि या पद्धतीने की जो फकीर आहे त्या फकीराला तुकोबऱ्यांनी उपदेश करताना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की पुन्हा तो फकीर काय करतोय, तो चोऱ्या माऱ्या करतोय, तो अनेकांना कापून टाकतोय, मारतोय. आणि जर तू ते सावध नाही झाला तर तुझी गय होईल. आणि त्याला जर चांगला उपदेश तुकोबराय करत आहेत, मग तो चांगला म्हणजे तो सज्जन मार्ग पकड, चांगल्या लोकांमध्ये जा. आणि त्यावेळेस मग ते म्हणतात की देवाचे नाव, तुकोबराय कुणाची भक्ती करतात तर विठ्ठलाची भक्ती करतात. मग त्यांनी उपदेश करताना सुद्धा कुणाचं केला पाहिजे, विठ्ठलाचंच केला पाहिजे. म्हणून तुकोबराय इथं दाखले सुद्धा देतात की आपले पौराणिक दाखले तुकोबराय देतात त्या अभंगामध्ये. देवाचे नाव मनापासून प्रेमपूर्वक वाणीने, विना वाजवीत मुखाने घे. म्हणजे तू विण्याचं वाजव आणि विण्या म्हणजे अव्वल नाम अल्लाह बडाले ते भूल न जाये, इलाम त्या काल जम पुरताही तंबू बजाये. तंबू म्हणजे विणा. आता इस्लाम धर्मामध्ये वीणा कोणतं वाद्य वाजवायला परवानगी नाही. जे वाद्य वाजवतात त्यांना काफिर म्हणतात. आज आपण ही पाहत असाल त्यांच्या जर आपण कव्वाली पाहिल्या तर त्याच्यामध्ये आपण काय पाहतो, टाळ्याच वाजवतात, ते वाद्य वाजवत नाही. पण काहींनी पेटी त्याच्यामध्ये ऍड केली, मग त्यामुळं बऱ्याच ठिकाणी त्यांना काही अडचणी निर्माण होतात. मग असे जे असतात त्यांना ते काफिर म्हटले जातात. आणि ह्याचे सगळे पुरावे आपल्याला कुराणमध्ये सुद्धा पाहायला भेटतात. आणि त्या संबंधीने जे काही सगळे सूरा असतील, आयती असतील, त्या सुद्धा आपल्याला इथे दिलेल्या आहेत. आणि पुन्हा ते काय करतात, ते म्हणतात तुकोबराय की तू काय कर, पर जे भक्त प्रल्हाद आहे त्यांचं तू काय कर, चरित्र वाचन कर, तू त्यांचं ऐक, त्यांच्याविषयी प्रेम भावना धर. तुम्ही लक्ष द्या आणि इकडे नीट पहा की तुकोबराय एका फकीराला उपदेश करताना कुणाचं चरित्र सांगतात, भक्त प्रल्हादाचं सांगतात. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या वेळेस तुकोबराय ज्याला कुणालाही भेटत त्यावेळेस ते एकच उपदेश करतात, तो म्हणजे फक्त विठ्ठलाचा आणि विठ्ठलाचाच करतात. कारण की ते ज्याची भक्ती करतात त्याचाच त्यांनी उपदेश केलेला आहे. अल्लाह हा जो शब्द याच्यामध्ये आलेला आहे त्याचं इतकंच कारण आहे की त्याचा मानाने तो काय देव आहे. तुकोबऱ्यांना माहित नाही अल्लाला पाय आहे का, हात आहे का, नाक आहे का, डोळे नाही माहिती, तरी तुकोबराय ह्यांना म्हणतात की तू काय कर, त्याचे पाय पकड. कुणाचे? अल्लाचे पाय पकड. पण आता तुकोबऱ्यांना नाही माहिती खरं स्वरूप काय आहे. फक्त तुकोबराय जो फकीर आलाय त्याला उपदेश करतात. अशा पद्धतीने हा अभंग याच्यामध्ये आलेला आहे. आणि ह्या अभंगाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर बरीच जण
याच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतात. आपण जर कुराण इस्लामिक परंपरा काय सांगते जर आपण पाहिलं तर मोहम्मद पैगंबर म्हणाले की माझे काही अनुयायी वाद्य वाजवणे हलाल म्हणजे इस्लाम मध्ये मान्य आहे असे समजतील, पण अशांचा म्हणजे जे लोक वाद्य वाजवतील त्यांचा अल्लाह नाश करेल, त्यामुळे इस्लाम मध्ये वीणा वाजवणे हराम आहे. संदर्भ हदीस सहीह बुखारी 5590 याच्यामध्ये हा संदर्भ आपल्याला पाहायला भेटेल. असे संदर्भ सगळे आहेत. आणि आपण जर पाहिलं की जे भगवंत आहेत की जर एक तुकोबराय कुणाचा उपदेश करतात विठ्ठलाचा उपदेश करतात आणि जर कुराण प्रमाणे अन्य देवतेची जर पूजा अर्चा जर केली म्हणजे मग तिथं संत शेख मोहम्मद जरी असले किंवा तिथं अंगडशेवा जरी असले तर संत कबीर जरी असले, हे सगळे जरी संत असले तरी त्यांचा सुद्धा इस्लामच्या मताने हे सगळे कोण आहेत? काफिर आहेत. युहन जगद्गुरु तुकोबराय सुद्धा काफिर आहेत, आपले नामदेव महाराज सुद्धा काफिर आहेत, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा काफिर आहेत. कोणाच्या माध्यमातून? इस्लामच्या मताने. का? त्याचं कारण इथे दिलेलं आहे. कुराण इस्लामिक परंपरा काय सांगते? ग्रंथधारण ख्रिस्ती आणि ज्यू अनेक ईश्वरवादीपैकी म्हणजे हिंदू आणि एकापेक्षा जास्त देव मानणारे इतर सर्व धार्मिक लोक ज्या लोकांनी इन्कार केला आहे, येथे कुफ्र इन्कारने अभिप्रेत पैगंबर मोहम्मद यांना मान्य करण्यास इन्कार होतो, ते निश्चितच नरकाग्नीत जातील आणि सदैव त्यात राहतील. हे लोक दुष्टम निर्मिती आहे. म्हणजे ही लोक जे अनेक ईश्वरवादी आहेत किंवा अन्य देवतांना मानतात ते सगळे कुठं जाणार? नरकात जाणार. कुठं जाणार? जायचं का? नरकात जाणार. कुराण सूरा 98 आणि आयत 6 दिव्य कुराण मराठी मौलाना मौलुदी. अनेक ईश्वरवादी किंवा कुठल्याही देवाला न मानणारे काफिर लोक हे जंगली गाढव काय होणार ते पण ऐका. जर तुम्ही अनेक ईश्वरवादी असाल अन्य देवतांना जर मानत असाल तर तुम्ही काय होणार? जंगली गाढव होणार, कुत्रा आणि नजस म्हणजे अपवित्र आहे. जर तुम्ही प्रभू रामचंद्राला भगवान श्रीकृष्णाला जर मानत असाल तर तुम्ही कोणी? सगळे गाढव कुत्रे असे सांगितलेलं आहे. मग जंगली गाढव याचं कुराणमध्ये 74 सुरा 74 आयत 50 कुत्रा कुराण सुरा 7 आणि आयत 176 अपवित्र कुराण सुरा 9 आणि 28. अशा पद्धतीने या अभंगांमध्ये जर आपण पाहायला गेलं हे माझं एकही वाक्य नाही, हे सगळे कुराण मधलं आहे. कुराणच्या माध्यमातून आपल्या संतांची किंवा हिंदू धर्मातली एकही परंपरा त्यांना लागू होत नाही. त्यामुळं साहजिकच तिकडूनच आपल्याला काय आहे? नकार आहे. त्यामुळं आपल्या संतांनी केलेले किंवा हे उपदेश आहे ते स्वीकारणार नाही याचा आपण बारक्या वेळी विचार केला पाहिजे. आणि तुकोबरेंनी जो काही अल्लाह देवे अल्लाह दिलावे ह्याच्यातनं जो उपदेश केला आहे तो पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा केला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण प्रमाणाशीर पाहिलं आहे की संत हे सनातन वैदिक परंपरेला अनुसरून वागणारे होते. त्यामुळं त्या पद्धतीने आपण जर विचार केला की संतांनी कधीही विद्रोह केलेला नाही. सध्या धर्माच्या बाबतीत जे प्रश्न उभे राहतात त्यामध्ये धर्मांतर ही खूप मोठी समस्या है। धर्म के पश्चात जो भी आज सवाल खड़े हो रहे हैं उसमें धर्मांतर कन्वर्जन ये बहुत बड़ी समस्या पैदा हो गई है। इसके ऊपर हमारे साहित्य में, हमारे संत साहित्य में कुछ लिखा है या उसके माध्यम से हम उसके ऊपर कुछ उपाय कर सकते हैं। काही उपाय आपल्याला संत साहित्यामध्ये किंवा असं म्हणतात ना की पुढे काय होणार ह्याची प्रचिती जे थोर महात्मे असतात, संत असतात त्यांना आधीपासूनची असते। तर पुढे असं होईल, धर्माला ग्लानी येईल असं जाणून घेऊन त्यांनी त्यामध्ये आधीच काही लिहून ठेवलं आहे का? आता त्यांनी दोन प्रश्न विचारले। एक पहिला विचारला की तो असा की संत साहित्यामध्ये पुन्हा धर्मामध्ये घेण्यासाठी असं काही सांगितलेलं आहे का, तर आणि दुसरा प्रश्न की संतांनी असं काही भविष्याविषयी काही सांगून ठेवलं आहे का। तर अगदीच सांगायचं म्हटलं तर
जो आपली संत परंपरा झालेली आहे की आपण संत निवापर्यंत जर पाहिलं जे जगद्गुरु शंकराचार्यांपासून तर तुकाराम महाराजांपर्यंत तर अशी कोणतीच सुविधा आपल्या धर्मामध्ये उपलब्ध नव्हती, म्हणजे संतांमध्ये सुद्धा नव्हती. मग त्यासाठीच तर मग अशी सांगून गेलो की संत शेख मोहम्मद हे कोण होते? हिंदू होते. म्हणजे पूर्वी कधी काळी किंवा संत कबीरजी जर कधी पाहिले आपण तर संत कबीर महाराज सुद्धा हे हिंदू होते. पण त्यावेळेस त्यांना दुसऱ्या धर्मामध्ये गेले असतील, अनेक कारण त्याला असतील आणि त्यावेळेस ते गेले. पण पुन्हा भक्तीच्या मार्गाने लागल्यानंतर किंवा भक्तीच्या ताकदीवरती ते पुन्हा आपल्या हिंदू धर्माकडे ओढले गेलेले आहेत. त्यावेळेस ते सगळे आपल्या हिंदू धर्माकडे येण्याचा मार्ग होता, पण आपल्या धर्मामध्ये तशी व्यवस्था निर्माण झाली नव्हती की पुन्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये हे आपल्याला दोन कारण आपल्याला पाहायला भेटल. म्हणजे पाहायला गेले तर आपल्याला जे मुस्लिम संत दिसतात हे सगळे हिंदू आहेत, पण त्यांची नावं काय बदलली नाही. त्याचं एकमेव कारण आहे की ती व्यवस्था तत्कालीन समाजामध्ये निर्माण नव्हती. त्याचं एक दुसरं कारण जर पाहिलं गेलं तर मुळातच 500 वर्ष या भारतावरती म्हणजे 11व्या शतकापासून ते छत्रपती शिवरायांपर्यंत म्हणजे 16व्या शतकापर्यंत तब्बल 500 वर्ष या भारतावरती हिंदू राजा राज्य करत नव्हता. आणि त्यामुळं अशी सुविधा निर्माण करणं हे खूप क्लिष्ट होतं. पण ज्या भक्तीच्या जोरावरती आमचे संतांनी इतर धर्मातल्या जी काही होते त्यांना सुद्धा आमच्याकडे ओढून घेतलं, ही ताकद म्हणजे पारतंत्र्यात असताना ही जी संतांनी दाखवली तीच खऱ्या अर्थाने आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. की संत कबीर महाराज हे पंढरपूरला येत होते, मीराबाई मातेंचा उल्लेख आहे, सगळ्या संतांचा उल्लेख आहे. त्या पद्धतीने सगळे संत कबीर मोमिन लतीफ मुसलमान सेना नावी जाणं विष्णू दास असे जगद्गुरु तुकोबराय दाखला देतात. कबीर मोमिन लतीफ मुसलमान सेना नावी जाणं विष्णुदास हे सगळे कुणाचे? विष्णुदास आहेत. हे सगळे विष्णूची भक्ती करणारे आहेत असे म्हणतात तुकोबराय. मग आपण खऱ्या अर्थाने हेच आपण म्हणू शकतो की ते सगळ्या संतांनी त्यांना आपल्या हिंदू धर्माकडे वळवलं होतं. आणि आपल्या संतांनी भविष्याविषयी असं काही लिहून ठेवलं आहे का? तुकोबरायांचं कलयुगाचा महिमा म्हणून अभंग आहे आणि त्याच्यामध्ये तुकोबरायांनी त्यावेळेस आणि त्याचा लागू आजही होतं की कलयुगाचा हा महिमा नक्की कसा आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन करताना दाविल पीर पूजते त्यावेळेस जे काही तत्कालीन समाजामध्ये कर्मठ ब्राह्मण लोक असतील किंवा पंडित लोक असतील, काही पुजारी असतील आणि काही श्रद्धाळू लोक असतील की त्यांनी पीराची पूजा अर्चा करायला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेस मग तुकोबराय तिथे सर्वांना सांगत आहेत किंवा जागृती करत आहेत की दावीला पीर पुजणं हे आपल्यासाठी नाही, हे नरकाप्रमाणे आहे. जे तुम्ही कुणाची चाकरी करताय, मोगलांची चाकरी करताय, आदिलशहाची चाकरी करताय, त्यासाठी तुम्ही त्यांची पीर पोचते का? जर आपण पाहिलं गेलं तर रजाकार म्हणजे आपले निजाम म्हणजे हैदराबादची ज्यावेळेस गाडी होती त्यावेळेस पाटीलकी द्यायची आहे, देशमुखी द्यायची आहे, तर त्यांच्या शेतामध्ये एक पीर स्थापन त्यांना करायला लावायचे आणि त्यांना 100 एकर जमीन, 1000 एकर जमीन असं काही गणित होतं. त्यामुळे तिथं पीर स्थापन झाले आणि त्यांची त्यांना पूजा करायची. ती आजपर्यंत चालू आहे. त्यासाठी संतांनी सांगून ठेवलं आहे की पीर हा शब्द आपल्या हिंदू कोणत्याही ग्रंथामध्ये आणि शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज तुम्ही जर कोणत्या पीराची पूजा करत असाल तर ते कधी काळी आपल्या संत नवनाथ म्हणजे नाथपंथ आहे त्याच्यातला तो एखादा समाधी असावी किंवा एखाद्या आपल्या जे ग्रामदेवता आहे त्यांचं ते दैवत असावं. त्यामुळं ते पीर तुम्ही पूजणं सोडून द्या आणि शक्य असेल तर त्या ठिकाणी आपलं संशोधन करून आपल्या हिंदू देवतेची ते नक्की जागा असेल असं आपण तिथं आपल्या हिंदू पद्धतीने आपण पूजा अर्चा करू शकतो. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर मलंगड आपल्या सर्वांना ज्ञात आहे. सध्या हा प्रश्न खूप चव्हाट्यावर आहे की अगदी थोड्याशा पैशासाठी किंवा एक जमिनीचा तुकडा मिळतोय म्हणून किंवा परदेशामध्ये चांगल्या नोकरीचा आमिष ह्या कारणांमुळे धर्मांतर होत आहेत आणि आपले काही बांधव ह्याला सर्रास बळी पडतात. तर ह्यासाठी आपणच सर्वांनी जनजागृती करायला हवी.
संतांचं कार्य मोठं आहे. त्यांचे उदाहरणं आपण डोळ्यासमोर ठेवून आपण स्वतःच आपल्या मतावर खंबीर राहून किंवा आपल्या समोर जर असं काही होत असेल, आपल्या लक्षात जर असं काही होत असेल तर ते थांबवण्याचा नक्कीच आपण प्रयत्न केला पाहिजे. श्रोते हो, अनेक प्रश्न आहेत. साक्षात तुकाराम महाराजांचे वंशज आपल्या सोबत आहेत, परंतु आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेअभावी महाराज आपण आपल्या आजच्या चर्चासत्राच्या शेवटच्या प्रश्नाकडे जात आहोत. आणि तो म्हणजे आत्ता जी नवीन पिढी आहे, जी तरुण पिढी आहे, आपण म्हणतो त्यांच्या खांद्यावर आपलं पुढचं जे भविष्य असतं ते आहे. देशाचे पुढचे जे भावी उमेदवार असतात ते आपले तरुण आहेत. तर आपला आजचा तरुण हा कुठेतरी सोशल मीडिया किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत चाललेला आहे आणि कुठेतरी अध्यात्म, भक्ती, धर्म ह्या गोष्टींपासून तो लांब जात आहे. तर जाता जाता ह्या शेवटच्या प्रश्नाच्या माध्यमातून महाराज आपण आपल्या तरुण वर्ग जो बसलेला आहे किंवा सर्वांनाच आपण आपल्या वाङ्मयातून किंवा अभंगाच्या गाथ्यातून काही उपदेश. नक्कीच आपण या शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ. तर पूर्वी फक्त एक 2 मिनिटांमध्ये मग अशी आपले जाधव जे आहेत त्यांनी सांगून ठेवलं होतं की वैकुंठ गमन, त्याच्यावरती थोडंसं आम्हाला सांगा फक्त की तुकोबऱ्यांचं जे सदैव वैकुंठ गमन आहे किंवा खेवण असं जे अनेक लोकांनी ते चर्चा चालवली आणि तो विषय मागच्या काही 50-60 वर्षामध्ये आपल्या समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन झालंय का खून झालाय ह्याच्यावरती अनेक मतभेद आपल्या सोशल मीडियावरती सुद्धा आणि पुस्तकांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. आपण जर पाहायला गेलं तर तुकोबऱ्यांचं वैकुंठ गमन हे सदैव वैकुंठ गमन ज्यावेळेस झालं त्यावेळेस तत्कालीन त्यांच्या बंधू आसन कान्हो महाराज असतील, त्यांचे शिष्य बहिणाबाई माता आसन रामेश्वर भट्ट असतील, पुन्हा त्यांचे शिष्यांपैकीच कशीवर ब्रह्मा असतील, महिपती महाराज असतील, पुन्हा निळोबराय असतील, ह्या सगळ्यांनी वर्णन करून ठेवलं आहे. आपल्याला जर वाटत असेल तर एक पुरावा सांगा की तुकाराम महाराजांचं खून झाला आहे, असा एकही पुरावा आपल्याकडे नाही. सांगून द्या की तुकाराम महाराजांचा खून झाला, हे आमच्याकडे पत्र आहे, हे आमच्याकडे पुरावा आहे किंवा हा दाखला आम्हाला आहे. कुणाकडेही तो पुरावा नाही. असं तर सांगून द्या. आपल्या छत्रपतींच्या गादीने आपल्याला पुरावा सांगितलेला आहे की तुकोबऱ्यांचं सदैव वैकुंठ गमन झालंय. राजाराम महाराज ज्यावेळेस नारायण महाराजांना पत्र लिहितात त्यावेळेस ते म्हणतात की तुमचे वडील हे वैकुंठाला गेले आहेत, ते अदृश्य झालेले आहेत. ते ज्यावेळेस वर्णन करतात कीर्तन करता करता तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेले आहेत, हे आपल्याला राजाराम महाराजांनी लिहावं आणि त्यांच्या पत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटावं. याच्यापेक्षा मोठा पुरावा आपल्या जवळ आणखीन काय असेल. त्यामुळं तुकोबऱ्यांचं सदैव वैकुंठ गमनच झालं आहे हे आपण ठामपणे सांगितलं पाहिजे. आणि जे काही पिवळी पुस्तकावाले आहेत, विद्रोही तुकाराम सारखे अहल साळुंके असन, आपण त्यांचा ठामपणे निषेध केला पाहिजे की आमच्या या संतांच्या परंपरेला आणि या आमच्या अखंड भारतामध्ये जे काही विद्रोही चळवळ ती माजवली आहे त्याचा आपण ठामपणे नकार दिला पाहिजे. आपल्याला ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील त्यावेळेस तुम्ही सर्वांनी आणि आपण स्वतःहून अभ्यासपूर्वक त्याची मांडणी आपण केली पाहिजे. आमचे संत हे सनातन वैदिक परंपरेलाच मानणारे होते आणि त्याच मार्गाने आम्ही सुद्धा चालणार अशी आपण ठामपणे आपण निश्चय केला पाहिजे. शेवटचा जो प्रश्न आहे तो आपण सांगितलं की आत्ताच्या जी काही सोशल मीडियाने प्रभावित तरुण पिढी आहे यांना संत वाङ्मयातून आणि गाथेच्या माध्यमातून नक्की काय शिकायला भेटत. आपण जर पाहिलं आजच्या या घडीला, आजच्या या चालू काळामध्ये आपल्या संतांचे विचार हे इतिहासासाठी किंवा इतिहासापुरते मर्यादित नव्हते किंवा ते भूतकाळात गेलेले विचार नाहीये, तर संतांचे विचार हे सर्वकालीन आहेत. आणि त्यामुळं
प्रत्येक काळामध्ये संतांचे विचार हे नवचैतन्य निर्माण करणारे आहेत. आपल्या या आधुनिक काळामध्ये सुद्धा संतांनी आपल्याला अशा पद्धतीने उपदेश केला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की आजही आपल्याला संत वाङ्मयातनं अनेक गोष्टी शिकायला मिळतात. जशा आपण जर पाहायला गेलो की आपल्या संत हे सगळे बिझनेसमॅन होते. कोण होते? सगळे बिझनेसमॅन आहेत. तुम्ही सावतामाई महाराज बघा, त्यांनी शेतीचा व्यवसाय केलेला आहे. तुम्ही गोरोबा बघा, त्यांनी मडकी घडवण्याचा व्यवसाय केलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय बघा, त्यांनी कोंब्याचा असं त्यांनी मिरच्या विकलेल्या आहेत. तुकोबऱ्यांचे खूप व्यवसाय आहेत. त्यांची दुकानदारी आहे, त्यांची सावकारकी आहे, त्यांच्या घरी अनेक लोक कामाला आहेत. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांचे व्यवसाय अनेक आहेत. ते सगळे बिझनेसमॅन आहेत. फक्त ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई माता हे 4 संत जर सोडले, हे ब्रह्मचारी होते, त्यांना वाळीतनं टाकलं. वाळीत टाकल्यामुळं पुढं त्यांचा कोणता संबंध आला नाही आणि त्यांना अखंडपणे ब्रह्मचार्य त्यांना टिकवावं लागलं. आणि त्यामुळं तेवढे जर संत सोडले तर सगळे संत आपले काय हे प्रापंचिक आहेत. संत एकनाथ महाराजांकडे जहागिरी आहे. संत एकनाथ महाराजांनी सुद्धा व्यवसायाच्या माध्यमातून आणि आपल्या व्यवहाराच्या माध्यमातून सगळं पार पाडत असताना त्यांनी आपल्या धर्माचं कार्य केलेलं आहे. आणि आजही तुकाराम महाराज हे उपदेश करतात की आपला जो काय व्यवसाय आहे तो करत करत आपण परमार्थ केला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार वेच करील. आपण जर संपत्ती जोडत असाल तर ती संपत्ती उत्तम मार्गाने जोडा. तुम्ही संपत्ती मिळवत असाल तर 2 नंबरची संपत्ती नको, चांगल्या मार्गाने संपत्ती गोळा करा. आणि तुम्हाला जर वाटलं तर जगातलं सर्वात श्रीमंत व्हायचंय तर आपले तुकोबराय तेही मुभा देतात की तुम्ही जगातलं सर्वात श्रीमंत व्हा, तुम्हाला कोणीही नकार देत नाही. पण श्रीमंत झाल्यानंतर त्या संपत्तीच्या ठिकाणी तुमची उदासीनता असावी. ती संपत्ती कधी येईल आणि कधी जाईल याची शाश्वती नाही. त्या ठिकाणी तुम्ही काय ठेवा? उदासीनता ठेवा. असे संत आधुनिक काळासाठी सुद्धा उपदेश करतात. त्यामुळे आपल्या संतांकडे आपण जेवढं पाहू ते आपल्याला प्रपंच करायला मदत. प्रपंच करून परमार्थ करा. प्रपंच रचना भोगुनी त्यागली, म्हणजे प्रपंचात असून सुद्धा नसल्यागत वर्तणूक आहे हेही तुकोबराय सांगतात. व्यवसायही सांगतात आणि त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून ते ज्ञानार्जन सुद्धा करतात. आपले संतांची परंपरा ही भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या 3 गोष्टांवरती आधारलेली आहे. त्यामुळं आजही आपल्या कीर्तनांमध्ये, प्रवचनांमध्ये, आपल्या संत परंपरेमध्ये तुम्ही कधीही पाहणार नाही की आता सगळे बसलेत आणि मी तुमच्या सगळ्यांचं भविष्य सांगतोय. आपण बसलोय आणि मी तुमचे सगळ्यांचे हात बघून काही ना काही गोष्टी सांगतोय किंवा काळी अंगठी, पिवळी अंगठी घाला असे काही ना काही गोष्टी सांगतोय. हे ज्योतिष शास्त्रामध्ये तिथेही सांगताना ते म्हणतात की 50% याची शाश्वती आहे आणि 50% शाश्वती नाही. त्यामुळं तेही सांगताना स्वतःचा हातसर आपण सांगतात ते की ते असं म्हणत नाही 100% होणार. ते काय म्हणतात सगळं वरच्या हातात आहे, 50% झालं तर नक्कीच होईल, नाहीतर नाही होणार. म्हणजे ज्यावेळेस ज्योतिषशास्त्र आणि आपण ज्यावेळेस ते खगोलशास्त्रातलं ज्योतिष पाहतो ते त्याच्यामध्ये ऐतिहासिक क्रांती आपल्या पूर्वजांनी केलेली आहे. वैदिक गणित असन, आपले सगळे ऋषी मुनींनी असन, हे जे सगळ्या शास्त्रज्ञांनी जे शोध लावले असन, हेही सगळं आपल्याला पाहण्यासारखं आहे आपल्या संतांकडून. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या तरुणांनी त्या शिकल्या पाहिजे, पाहिल्या पाहिजे आणि आपल्या संत वाङ्मयामध्ये जे काही विज्ञान आहे त्याचा खोल अभ्यास केला पाहिजे. जाताना शेवटची एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो की आपण सर्वजण आता कोणत्या जगात जगताय? AI च्या जगात जगताय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी. तुम्हाला माहिती आहे का ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आपल्या ऋषी मुनींनी किंवा आपल्या साधू संतांनी विकसित केलेली आहे? आपल्या संतांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ची संशोधन केलेलं आहे. त्याला नाव आहे कल्पतरू. त्याला नाव काय आहे? कल्पतरू. आपण सर्वांनी पुराणांमध्ये किंवा काही कथांमध्ये कल्पतरूचा उल्लेख ऐकला असन. एखादा त्या कल्पतरू वृक्षापाशी जातो आणि इच्छित गोष्ट काय करतो? मागतो. काय करतो? मागतो. आणि इच्छित गोष्ट ज्यावेळेस तो मागणी करतो ती तात्काळ त्याला ती काही व्यक्ती प्राप्त होती. म्हणजे ह्या आमच्या संतांची आपल्याला काय मांडणी माहिती आहे की कल्पतरू सारखा एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षाकडे गेल्यानंतर कोणती तरी आपण गोष्टी मागणी करावी आणि तो तात्काळ आपल्याला देतो. म्हणजे तो ऑप्शन नाही दाखवत ही देऊ का, ही देऊ का, ही देऊ का. जी सांगितली तीच देतो. आणि आज AI काय करते?
तेच करते आर्टिफिशियल इंटेलिजन्सी. जे सांगन तेवढंच उत्तर सांगते. आमच्या संतांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं, आमच्या ऋषी मुनींनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं, पण आम्ही मोबाईल खेळण्यात, टीव्ही बघण्यात, बारमध्ये, डान्स बारमध्ये तिथं आम्ही व्यस्त होतो. पण आम्हाला ते ग्रंथ वाचता आले नाही, आम्हाला त्याचं संशोधन करता आलं नाही आणि आम्ही जगाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सी देऊ शकलो नाही. आमच्या संतांनी केलं होतं आणि ते उदाहरण आपल्या समोर आहे की आज एआयचे जग, एआयचा आज ह्या सगळ्या IT क्षेत्रामध्ये त्यांचा आता विस्तार होत आहे. म्हणजे ही सगळी गोष्ट आमच्या संतांनी निर्माण केलेली आहे. अजूनही पुढचं जे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे पुढचं संशोधन आहे ते हे आपल्या शास्त्रामध्ये कुठेतरी लपलं असेल आणि जर एखाद्याला तो संशोधन करायचं असेल आणि पुढचं आपल्या नावाने ते प्रस्थापित करायचं असेल तर नक्कीच त्याने आपलं शास्त्र, आपले संत, आपले ग्रंथ वाचले पाहिजे. नक्कीच पुढचं संशोधन तो करू शकतो. ही मी काय हक्काने सांगतो की हे नक्कीच तो करू शकन. संत नक्कीच त्याला काही ना काही मार्ग दाखवतील. हे अशा आपल्या हिंदू धर्मामध्येच अनेक गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यासाठी सर्व तरुणांनी आणि तरुणांना आव्हान आहे की USO वारकरी तर्फे आपण युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी ह्याच्या माध्यमातून आपण जागतिक लेवलवरती आपलं संत वाङ्मय हे वेगवेगळ्या भाषेमध्ये, मग अशा प्रश्न त्याच्यामध्ये ऍड आहे की आपण काय करतोय आजच्या भाषेमध्ये, तर वेगवेगळ्या भाषेंमधून आपण संत वाङ्मय पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपण बसायदान हे इंग्लिशमध्ये केलेले आहे, आपण पुन्हा संतांचे निवडक अभंग इंग्लिशमध्ये केलेले आहेत आणि त्यासाठी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन वारकरी गुरुकुल सुद्धा आपण चालू केलेलं आहे 1 जानेवारीपासून. त्याच्या माध्यमातून आपण सर्वांना ज्ञान देण्याचं काम करतोय की ज्याच्या माध्यमातून ते घर बसल्या गुरुकुलमध्ये सहभागी होऊन ते सहभागी होऊ शिकू शकतात. आणि आपल्याला कोणाला इच्छा असेल तर www.usovarkari.org ह्या वेबसाईटवर आपण जर गेला तर त्या संकेतस्थळावरती आपल्याला ऑनलाईन वारकरी गुरुकुलचा प्रवेश अर्ज भेटेल आणि तिथं प्रवेश केल्यानंतर 108 रुपये आपण प्रति महिना शुल्क ठेवलेला आहे. त्याचं एकमेव कारण की आम्ही सुरुवात केली होती पण लोकांना त्याची किंमत राहत नाही. आपल्याला वाटतं की हे ह्याला काम नसेल म्हणून आम्ही काही ना काही त्याला एक छोटस सेवा शुल्क लावलं की जेणेकरून तो व्यक्ती टिकून राहील त्या ठिकाणी. फक्त महिन्यातले 12 तास तुम्हाला द्यायचे आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या धर्माविषयीचं ज्ञान, आपल्या हिंदू धर्माविषयीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. अशा माध्यमातून ही एक सेवा आपल्या वारकरी संप्रदायातलं पहिलं ऑनलाईन वारकरी गुरुकुलची सुरुवात आपण केलेली आहे. अशा पद्धतीने हे काम आपलं संपूर्ण जगभर ज्ञानाचा प्रयत्न आहे आणि आपण सर्वांनी मला आमंत्रित इथं केलं त्याच्यातनं मलाही खूप गोष्टी शिकायला भेटल्या. आणि विशेष म्हणजे आपण ज्यावेळेस समस्त भारताचा विचार करतो त्यावेळेस उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आमचे संत कबीर असतील, आमचे मीराबाई माता असतील, आमचे शेख मोहम्मद असतील, आमचे जगद्गुरु तुकोबरे असतील, ज्ञानोबरे असतील, नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, आमची दक्षिण भारतातील आलवार संत परंपरा असेल, ही सगळी संत परंपरा एक आहे आणि एकत्र आहे. त्यामुळं आपण कधीही आपण विभागले जाणार नाही. आपण अखंड भारताची नेहमी आपण त्या अखंड भारतात राहू आणि लवकरच आपला हा भारत देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होईल आणि जेणेकरून आपल्या ह्या संतांचा सहभाग त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात असेल आणि हे नक्कीच आपण करू शकतो. आम्हाला विश्वास आहे आणि तुमची सर्वांची जर साथ असेल तर ते आपण पुढच्या काही वर्षामध्येच आपण सिद्ध करू. रामकृष्ण हरी. खूप छान आणि खूप सुंदर असा उपदेश आपल्या महाराजांनी तरुणांना केला की आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या वेदांमध्ये आहे, आपल्या शास्त्रांमध्ये, आपल्या पुराणांमध्ये आहे. आधीच ज्यांनी ते लिहून ठेवलं, ज्या संत महात्म्यांनी, ज्या ऋषीमुनींनी ते लिहून ठेवलंय त्यांना ते आधीच माहिती होतं की पुढे येणाऱ्या कलियुगामध्ये मनुष्याला कुठले प्रश्न भेडसावतील. आपल्याला फक्त हेच करायचं आहे की आपल्याला हातातला मोबाईल थोडासा बाजूला ठेवायचा आहे आणि आपल्या जी आपली वाङ्मय आहे, जे आपलं साहित्य आहे त्यावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद महाराज. जाता जाता मला संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा एक अभंग इथे आठवतोय.
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खरंच महाराज, आज येथे या सभागृहामध्ये बसलेल्या प्रत्येकाचं काहीतरी संचित आहे, प्रत्येकाने काहीतरी पुण्य केले आहे. त्यामुळे जगद्गुरु साक्षात तुकाराम महाराजांच्या वंशज आम्हाला आज भेटले. त्यांच्या सोबत बसून आम्ही सुंदर एक चर्चासत्र येथे रंगवलेलं आहे आणि आपले पुन्हा एकदा वसई समिट 2025च्या माध्यमातून मी आपले मनापासून आभार मानते आणि ह्या चर्चासत्राला मी येथे पूर्णविराम. की त्यांनी आज त्या भावनांमध्ये, संतांच्या भावनांमध्ये आम्हाला वाहून नेलं आणि महाराजांच्या तोंडून जी माहिती वधवून घेतली संतांची, वारकरी पंथांची. आपण म्हणतो की आमचे डोळ्याचे पारणे फिटले, पण आज मी म्हणेन की आमचे आज कानाचे पारणे फिटले आहे. खरंच ना श्रोतो हो, आज आम्ही जे महाराजांच्या तोंडून संतांची वाणी ऐकली, कदाचित ती माहिती आज आपल्याला नसेल सुद्धा. मी धन्यवाद करते महाराजांचा, लतिकाताईंचा आणि राजपुताना परिवार फाउंडेशन यांचे अध्यक्ष श्री ददीप सिंग चौहानजी आणि श्री अशोक सिंगजी यांना मंचावर आमंत्रित करते. ते महाराजांचा सन्मान करतील. आपण टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद तर देऊया. इस सत्र का समापन बहुत ही अच्छे तरीके से हुआ है. बाहर आपके लिए रिफ्रेशमेंट